नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण कॉम्प्युटर या विषयावरती मुंबई हायकोर्ट भरतीच्या 2020, 2023 आणि 2025 या 3 वर्षीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये विचारलेले 30 प्रश्न व त्यांचे सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत। त्याचबरोबर या विश्लेषणाच्या आधारावर तुमची चांगली रिव्हिजन व्हावी या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या परीक्षेमध्ये विचारलेले जवळपास 100 कॉम्प्युटरचे सराव प्रश्न देखील या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे। त्याचबरोबर कॉम्प्युटर या विषयाची चांगली रिव्हिजन देखील याच्या माध्यमातून तुमची होणार आहे। चला तर मग सुरू करूया। प्रश्न क्रमांक 1, अ हायब्रिड कॉम्प्युटर इज द वन हॅव्हिंग कंबाइंड प्रॉपर्टीज ऑफ डॉट डॉट डॉट। या प्रश्नामध्ये आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे की हायब्रिड कॉम्प्युटर जे असतात त्याची कंबाइंड वैशिष्ट्ये काय आहेत असा प्रश्न इथे विचारलेला आहे। तर हायब्रिड कॉम्प्युटरमध्ये ॲनालॉग कॉम्प्युटरची काही वैशिष्ट्य असतात आणि डिजिटल कॉम्प्युटरची काही वैशिष्ट्य असतात, म्हणजे या दोन्हीपासून हायब्रिड कॉम्प्युटर बनत असते। त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल। आता याच्यामध्ये ॲनालॉग कॉम्प्युटरची स्पीड असते, म्हणजे या प्रकारची जी कॉम्प्युटर्स असतात त्याच्यामध्ये स्पीड खूप जास्त असते, आणि डिजिटल कॉम्प्युटर जे असतात त्याच्यामध्ये प्रेसिजन म्हणजेच अचूकता खूप जास्त असते। त्यामुळे या दोन्ही प्रॉपर्टीज ही दोन्ही वैशिष्ट्ये एकत्रितरित्या हायब्रिड कॉम्प्युटरमध्ये आपल्याला दिसून येतात। त्यामुळे हायब्रिड कॉम्प्युटरमध्ये ॲनालॉग कॉम्प्युटर त्याचबरोबर डिजिटल कॉम्प्युटर या दोन्हीची प्रॉपर्टीज आपल्याला आढळतात। त्याच्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, फादर ऑफ मॉडर्न कॉम्प्युटर डॉट डॉट डॉट। तर मॉडर्न कॉम्प्युटरचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते असा प्रश्न विचारलेला आहे। तर ॲलन ट्युरिंग यांना फादर ऑफ मॉडर्न कॉम्प्युटर म्हणून ओळखले जाते। त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे। आता हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे, तर पुढे जाऊन ते असा प्रश्न विचारतील की फादर ऑफ कम्प्युटिंग म्हणून कोणाला ओळखले जाते। तर फादर ऑफ कॉम्प्युटिंग म्हणून चार्ल्स बॅबेज यांना ओळखले जाते। परीक्षेत प्रश्न विचारला जाईल फादर ऑफ कॉम्प्युटर कोणाला संबोधले जाते, तर त्याचे उत्तर असेल चार्ल्स बॅबेज हे। त्याचबरोबर असा देखील प्रश्न विचारला जाईल की फर्स्ट मेकॅनिकल कॉम्प्युटर कोणी डिझाईन केला म्हणून। तर फर्स्ट मेकॅनिकल कॉम्प्युटर देखील चार्ल्स बॅबेज यांनी डिझाईन केलेला आहे। त्यामुळे हे पुढचे 2 प्रश्न लक्षात ठेवा, फादर ऑफ कॉम्प्युटर चार्ल्स बॅबेज आणि फर्स्ट मेकॅनिकल कॉम्प्युटर कोणी डिझाईन केला, तर तो देखील चार्ल्स बॅबेज यांनीच। प्रश्न क्रमांक 3, द फर्स्ट कॉम्प्युटर लँग्वेज डेव्हलप्ड वॉज डॉट डॉट डॉट। तर कॉम्प्युटरची पहिली लँग्वेज किंवा भाषा कोणती होती असा इथे प्रश्न विचारलेला आहे। तर फर्स्ट कॉम्प्युटर लँग्वेज डेव्हलप्ड वॉज फॉर्टन। तर फॉर्टन याचा लॉंग फॉर्म काय आहे माहीत आहे का? तर फॉर हे जे आहे त्याचा अर्थ होतो फॉर्म्युला, आणि ट्रान्स जे आहे त्याचा अर्थ होतो ट्रान्सलेशन। याच्यापासून हा फॉर्ट्रन हा शब्द केलेला आहे। त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे। ही आहे कॉम्प्युटरची पहिली भाषा। असा देखील प्रश्न तुम्हाला विचारला जाईल की कंपायलर असणारी पहिली लँग्वेज किंवा फर्स्ट लँग्वेज कोणती आहे? तर कंपायलर असणारी पहिली भाषा देखील आहे फॉर्ट्रन हीच। त्यामुळे हे दोन्ही प्रश्न लक्षात ठेवा, हे रिपीट होऊ शकतात। आणखीन एक गोष्ट इथं मी विसरलो, ही जी फॉर्ट्रन आहे ती साधारणतः 1957 साली डिझाईन करण्यात आलेली किंवा डेव्हलप करण्यात आलेली। त्यामुळे साल देखील लक्षात ठेवा, कारण ज्या प्रकारे भाषेवर प्रश्न आला त्याच प्रकारे कोणत्या वर्षी असा देखील ते प्रश्न विचारू शकतात। प्रश्न क्रमांक 4, VDU स्टँड्स फॉर डॉट डॉट डॉट। तर या प्रश्नामध्ये आपल्याला VDUचा लॉंग फॉर्म विचारलेला आहे। तर व्हिडिओचा लॉंग फॉर्म होतो व्हिज्युअल डिस्प्ले युनिट। व्हिज्युअल डिस्प्ले युनिट म्हणजे VDU। त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे। आणि हा जो व्हिज्युअल डिस्प्ले युनिट आहे तो नथिंग बट मॉनिटर, आपण जो स्क्रीन पाहतो कॉम्प्युटरचा किंवा लॅपटॉपचा त्यालाच व्हिडिओ किंवा त्या मॉनिटरलाच व्हिज्युअल डिस्प्ले युनिट म्हटलं जातं।
आता ज्या प्रकारे व्हिडिओचा लॉंग फॉर्म विचारलेला आहे त्याच प्रकारे इतर काही महत्त्वाचे स्क्रीनशी संबंधित शॉर्ट फॉर्म आहेत त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. तर ते देखील आपण बघूया. CRTचा लॉंग फॉर्म काय किंवा CRT स्क्रीन म्हणजे काय किंवा मॉनिटर असा प्रश्न विचारू शकतात. तर याचं उत्तर आहे कॅथोड रे ट्यूब. CRT मॉनिटर म्हणजे कॅथोड रे ट्यूब. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न ते विचारू शकतील की LCDचा लॉंग फॉर्म काय. तर LCDचा लॉंग फॉर्म होतो लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले. प्रश्न विचारला जाईल की LCD स्टँड्स फॉर व्हॉट. तर याचा अर्थ होतो लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले. त्याच्यानंतर आणखीन एक आहे तो म्हणजे LED स्क्रीन म्हणून. तर LEDचा अर्थ होतो लाईट इमिटिंग डायोड. LEDचा लॉंग फॉर्म आहे लाईट इमिटिंग डायोड. तर हे तिन्ही लॉंग फॉर्म, शॉर्ट फॉर्म आणि हा व्हिज्युअल डिस्प्ले युनिट लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न 100% येऊ शकतात. प्रश्न क्रमांक 5. विच ऑफ द फॉलोइंग कीबोर्ड शॉर्टकट्स इज यूज्ड टू कट द सिलेक्टेड टेक्स्ट इन MS Word 2010. तर या प्रश्नामध्ये आपल्याला कीबोर्डची शॉर्टकट्स विचारलेले आहेत जे MS Word 2010 मध्ये एखादी टेक्स्ट आहे तिला कट करण्यासाठी वापरतो. तर कट करण्यासाठी, टेक्स्टला कट करण्यासाठी वापरली जाणारी शॉर्टकट आहे Ctrl+X ही. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. आता इतर पर्याय जे आहेत ते देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत कारण त्याच्यावरती प्रश्न अशा स्वरूपाचा विचारला जाईल. तर Ctrl+U हे कशासाठी वापरलं जातं. तर एखादी जी टेक्स्ट आहे त्या टेक्स्टला अंडरलाईन करण्यासाठी हे Ctrl+U वापरलं जातं. टू अंडरलाईन द टेक्स्ट हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर Ctrl+P हे कशासाठी वापरलं जातं. तर जेव्हा आपल्याला प्रिंट मेनू ओपन करायचा असेल त्यासाठी हा Ctrl+P वापरला जातो. आणि Ctrl+Q कधी वापरले जाते तर याचा उपयोग होतो जेव्हा आपल्याला पॅराग्राफचं जे फॉर्मॅटिंग आहे ते फॉर्मॅटिंग रिमूव्ह करायचं असेल तेव्हा आपण Ctrl+Q वापरतो. टू रिमूव्ह द पॅराग्राफ फॉर्मॅटिंग आपण काय यूज करतो Ctrl+Q. आता हे तिन्ही देखील खूप महत्त्वाचे आहेत. याच्यासोबतच अजून 2 देखील खूप महत्त्वाचे आहेत आणि ते आहेत Ctrl+C. याचा उपयोग होतो एखादी टेक्स्ट किंवा गोष्ट कॉपी करण्यासाठी. त्यामुळे हे लक्षात ठेवा. याच्यावरती खूप वेळा प्रश्न आहे. आणि अजून एक महत्त्वाचं आहे ते म्हणजे Ctrl+V. या Ctrl+Vचा उपयोग होतो ते आपण कॉपी जी केलेली गोष्ट आहे ती पेस्ट करण्यासाठी. त्यामुळे या 2-4 गोष्टी ज्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत, त्या लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6. द फास्टेस्ट अँड मोस्ट एक्सपेन्सिव्ह कॉम्प्युटर्स आर ... हा प्रश्न रिपीट होण्याची शक्यता खूप जास्त आहे. फास्टेस्ट आणि मोस्ट एक्सपेन्सिव्ह म्हणजे अतिशय वेगवान आणि अतिशय महाग असलेली कॉम्प्युटर्स कोणते असतात तर त्यांना सुपर कॉम्प्युटर्स म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. आता पुढे जाऊन तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल या सुपर कॉम्प्युटरचे स्पीड कशामध्ये मोजलं जातं. तर सुपर कॉम्प्युटरचे स्पीड हे पेटाफ्लॉप्समध्ये मोजलं जातं. त्यामुळे हे लक्षात ठेवा. आणि हे पेटाफ्लॉप्स म्हणजे 10⁻15 एक पेटाफ्लॉप्समध्ये. त्यामुळे हे दोन्ही गोष्टी येथे लक्षात ठेवा. याच्यावरती 100% तुम्हाला प्रश्न येणार आहे. आता आपण ना पर्यायामध्ये दिलेले जे कॉम्प्युटर्स आहेत, टाईप ऑफ कॉम्प्युटर्स, ते कशासाठी वापरले जातात किंवा त्यांचा यूज काय होतो किंवा त्यांचे स्ट्रेंथ काय आहेत ते बघूया. जर याच्यावरती पेपरमध्ये प्रश्न आला तर तुम्हाला उपयोग होईल. तर सुपर कॉम्प्युटर्स हे कशासाठी असतात जर ज्यामध्ये भयानक स्पीडचा वापर केला जातो किंवा याची स्पीड खूप जास्त असते. त्यामुळे
वेदर फोरकास्टिंग म्हणजे हवामानाचा अंदाज घेण्यासाठी, किंवा न्यूक्लिअर सिम्युलेशन्स, न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी, किंवा नासा किंवा मोठमोठ्या ज्या संस्था असतात जिथे खूप मोठ्या मोठ्या गोष्टींवर कार्य चालते, अशामध्ये सुपर कॉम्प्युटर्सचा वापर केला जातो. त्याच्यानंतर मेन फ्रेम कॉम्प्युटर्स जे आहेत ते कशासाठी असतात, तर रिलायबल डेटा हँडलिंग, म्हणजे जेव्हा अतिशय महत्त्वाचा डेटा तुम्हाला हँडल करायचा असतो किंवा डेटावरती काम करायचं असतं त्यावेळी मेन फ्रेम कॉम्प्युटरचा उपयोग होतो. मग ते कुठे होतात, तर बँकिंग ट्रान्झॅक्शन्स किंवा इन्शुरन्स रेकॉर्ड्स अशा ठिकाणी जिथे महत्त्वाचा डेटा आपल्याला हँडल करायचा असतो किंवा डेटावरती काम करायचं असतं त्याच्यासाठी मग मेन फ्रेम कॉम्प्युटर्स असतात. त्याच्यानंतर मायक्रो कॉम्प्युटर्स म्हणजे काय, तर जी कॉम्प्युटर आपण वापरतो म्हणजेच लॅपटॉप, डेस्कटॉप किंवा स्मार्टफोन जे असतात, जी पर्सनल यूजसाठी वापरली जातात आणि पोर्टेबिलिटीसाठी इझी असतात, त्यांना मायक्रो कॉम्प्युटर्स म्हणून ओळखलं जातं. आणि क्वांटम कॉम्प्युटर्स म्हणजे काय आहे, तर त्यांची स्ट्रेंथ आहे पॅरलल लॉजिक, म्हणजे काही महत्त्वाचे कोड्स असतील ते क्रॅक करण्यासाठी किंवा नवीन मटेरियल डिस्कवर करण्यासाठी जे काही सायंटिस्ट असतात ते या क्वांटम कॉम्प्युटरचा वापर करत असतात. तर हे काही महत्त्वाचे टाईप आहेत की ज्याच्यावरती पुढे जाऊन प्रश्न विचारणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 7, विच लँग्वेज इज यूज्ड फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI. तर AIसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी कोणती लँग्वेज वापरली जाते असा प्रश्न आहे. तर AIसाठी खूप साऱ्या लँग्वेजेस वापरल्या जातात, पण येथे आपल्याला दिलेल्या पर्यायांपैकी प्रोलॉग जी आहे ती AIसाठी वापरली जाणारी लँग्वेज आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. आता परीक्षेत तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल की विच लँग्वेज इज करंटली फेमस किंवा पॉप्युलर फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर सध्या फेमस असलेली किंवा पॉप्युलर असलेली लँग्वेज आहे पायथन, जिचा वापर आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी केला जातो. त्यामुळे या दोन गोष्टी लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 8, द चिप यूज्ड इन कम्प्युटर्स इज मेड ऑफ डॉट डॉट डॉट. तर कॉम्प्युटर्समध्ये ज्या चिप असतात छोट्या छोट्या त्या कशापासून बनवल्या जातात, तर त्या बनवल्या जातात सिलिकॉन या सेमी कंडक्टर मटेरियलपासून. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. याचा यूज काय होतो सिलिकॉनचा, तर याच्यामध्ये जी इलेक्ट्रिसिटी आहे ती कंट्रोल करायची ताकद असते, कारण हे सेमी कंडक्टर असल्यामुळे याच्यामध्ये दोन्ही टाईपच्या कॅरेक्टरिस्टिक्स असतात, कंडक्टरच्या पण आणि नॉन कंडक्टरच्या पण. हा एक प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे, कारण हा बऱ्याच एक्झाम्समध्ये रिपीट झालेला प्रश्न आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9, ULSI स्टँड्स फॉर वॉट. तर ULSIचा लॉंग फॉर्म विचारलेला आहे. परीक्षेमध्ये बघा अशा प्रकारे शॉर्ट फॉर्म देऊन लॉंग फॉर्म विचारण्याची टेंडन्सी खूप जास्त आहे, त्यामुळे बरेचसे प्रश्न तुम्हाला अशा प्रकारे शॉर्ट फॉर्मवर दिसून येतील. तर ULSIचा लॉंग फॉर्म होतो अल्ट्रा लार्ज स्केल इंटिग्रेशन. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. आता हे जे अल्ट्रा लार्ज स्केल इंटिग्रेशन आहे ULSI, हे जे कम्प्युटरचे 5th जनरेशन टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये वापरली जाते. म्हणजे 5व्या जनरेशनचे जे कॉम्प्युटर्स आहेत ते बनवले जातात ULSI इंटिग्रेशन टेक्निक वापरून. आता परीक्षेमध्ये तुम्हाला हा देखील शॉर्ट फॉर्म दिला जाईल. VLSI म्हणजे काय, VLSIचा लॉंग फॉर्म सांगा. तर याचा लॉंग फॉर्म होतो व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेशन. तर हे लॉंग फॉर्म देखील लक्षात ठेवा. VLSI म्हणजे व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेशन. प्रश्न क्रमांक 10, 3rd जनरेशन कॉम्प्युटर्स वेअर बेस्ड ऑन डॉट डॉट डॉट. तर मग अशी आपण 5th जनरेशनमध्ये ULSI वापरतात हे सांगितलं, त्याच पद्धतीनं 3rd जनरेशनचे जे कॉम्प्युटर्स असतात ते कशावरती डिपेंड असतात किंवा कशापासून बनलेले असतात असा प्रश्न आहे. तर ते बनलेले असतात इंटिग्रेटेड सर्किट्सपासून किंवा इंटिग्रेटेड सर्किटवरती ते बेस असतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. आता यानंतर आपण ज्याच्यावरती 100% प्रश्न विचारला जाणार आहे की कॉम्प्युटरचे जनरेशन्स कोणते आणि कोणत्या जनरेशनमध्ये कोणती टेक्नॉलॉजी वापरली जाते किंवा त्या जनरेशनच्या कॉम्प्युटरमध्ये कशाची इंटिग्रेशन केले जाते, या तिन्हीतला एक तरी प्रश्न 100% तुम्हाला विचारला जाणार आहे.
त्यामुळे हे आपण सर्व 5 जनरेशन्स आणि त्याच्यामध्ये कोणती टेक्नॉलॉजी वापरतात आणि काय इंटिग्रेशन असतं ते बघूया. तर फर्स्ट जनरेशनचे जे कॉम्प्युटर्स असतात त्या कोणत्या टेक्नॉलॉजीवर आधारित आहेत, तर त्या आहेत व्हॅक्यूम ट्यूब्सवरती आधारित. आणि त्याच्यासाठी इंटिग्रेशन लेवल कोणते असते, तर कोणतेच नाही आहे, लक्षात घ्या. फर्स्ट जनरेशन कॉम्प्युटर्स व्हॅक्यूम ट्यूब्स. त्याच्यानंतर सेकंड जनरेशनचे जे कॉम्प्युटर्स आहेत ते बेस आहेत ट्रान्झिस्टर्सवरती, लक्षात घ्या. आणि त्याच्यासाठी इंटिग्रेशन काय आहे, तर SSI म्हणजे स्मॉल स्केल इंटिग्रेशन. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, सेकंड जनरेशनमध्ये इंटिग्रेशन आहे SSIचं. त्याच्यानंतर थर्ड जनरेशन कॉम्प्युटर्स असतात त्याच्यामध्ये कोणती टेक्नॉलॉजी असते, तर ते आत्ताच आपण पाहिलं इंटिग्रेटेड सर्किट्स म्हणजेच ICs वापरून ते बनवलं जातं. आणि त्याच्यासाठी इंटिग्रेशन आहे मीडियम स्केल इंटिग्रेशन किंवा लार्ज स्केल इंटिग्रेशन. ह्या दोन्हीचा वापर होतो थर्ड जनरेशनच्या कॉम्प्युटर्समध्ये. त्याच्यानंतर येतात फोर्थ जनरेशनचे कॉम्प्युटर्स आणि त्याच्यामध्ये मग आपण वापर करायला लागलो मायक्रो प्रोसेसर्सचा. आणि ते कोणत्या इंटिग्रेशनवर बेस आहेत, तर ते आहेत व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेशनवरती बेस. त्यामुळे हे लक्षात घ्या. आणि मग शेवटचा फिफ्थ जनरेशनचे कॉम्प्युटर्स आहेत ते बेस आहेत AI वरती, आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा त्याला आपण पॅरलल प्रोसेसिंग म्हणू शकतो. आणि त्याच्यामध्ये जे इंटिग्रेशन वापरले जातं ते आहे अल्ट्रा लार्ज स्केल इंटिग्रेशन हे. त्यामुळे हे कॉम्प्युटरची जनरेशन, कोणत्या जनरेशनमध्ये कोणती टेक्नॉलॉजी वापरतात आणि कोणत्या जनरेशनच्या कॉम्प्युटरमध्ये काय इंटिग्रेशन आहे हे लक्षात ठेवा. याच्यावरती 100% प्रश्न येणार आहे. ज्या प्रकारे आपण आत्ता कॉम्प्युटर या विषयाचे PYQ ॲनालिसिस बघत आहे, त्याचप्रमाणे खास तुमच्यासाठी आपण GK आणि GSच्या PYQ नोट्स तयार केलेले आहेत. आणि या नोट्स बॉम्बे हायकोर्ट भरतीच्या शिपाई, लिपिक आणि ड्रायव्हर या तिन्ही पदांसाठी विशेष महत्त्वाचे असतील. या नोट्समध्ये आपण 2018 ते 2025 जे प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिकांमधील GS आणि GKचे सर्व प्रश्न कव्हर केलेले आहेत. याच्यामध्ये आपण अशा प्रकारे प्रश्न घेतलेला आहे आणि त्या प्रश्नाचे खाली सविस्तर विश्लेषण केलेले आहे. या विश्लेषणामध्ये त्या प्रश्नाच्या संबंधित माहिती आहेच, परंतु त्याच्याशी संबंधित इतर माहिती देखील आपण घेतलेली आहे की ज्याच्यावरती पुढे जाऊन प्रश्न विचारले जातील. म्हणजे तुमचे एका प्रश्नाच्या माध्यमातून पुढे परीक्षेत येऊ शकणारे 20 प्रश्न कव्हर होणार आहेत. त्यामुळे या अतिशय महत्त्वाच्या नोट्स आहेत. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही फक्त 56 पानांची PDF आहे आणि या 56 पानांच्या PDFमध्ये अतिशय शॉर्टमध्ये आपण तक्त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही PDF असल्यामुळे तुम्ही ही डाउनलोड करू शकता. त्याचबरोबर याची तुम्ही झेरॉक्स देखील काढू शकता. एकाच ठिकाणी सर्व विषयांचा जर अभ्यास तुम्हाला करायचा असेल, त्याचबरोबर परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाच्या ट्रिक्स देखील तुम्हाला समजून घ्यायचे असतील, तर ह्या नोट्स तुमच्यासाठीच आहेत. ह्या परचेस करण्यासाठी स्पर्धा परीक्षा मित्र हे आपले ॲप डाउनलोड करा किंवा तुम्हाला काही शंका असतील तर येथे एक नंबर दिलेला आहे, या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता. प्रश्न क्रमांक 11, विच वन कॅन बी यूज्ड फॉर क्रिएटिंग डॉक्युमेंट्स. डॉक्युमेंट्स तयार करण्यासाठी काय वापरतात असं येथे प्रश्न विचारलेला आहे. तर आपल्याला माहीत आहे डॉक्युमेंट्स तयार करण्यासाठी आपण वापरतो MS वर्ड हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. आता ज्या प्रकारे MS वर्डवरती प्रश्न आहे त्याच प्रकारे MS एक्सेलवरती देखील प्रश्न येईल आणि MS PowerPointवर देखील प्रश्न विचारला जाईल. तर MS एक्सेल कशाला वापरतो आपण, तर हे वापरले जाते स्प्रेडशीट्स तयार करण्यासाठी. म्हणजे जेव्हा आपल्याला एखादा डाटा ॲनालाइज करायचा असतो किंवा काही आकडेमोड करायची असते किंवा आपण याला तक्ते म्हणू, तक्ते तयार करायचे जेव्हा असतात तेव्हा स्प्रेडशीट वापरले जातात किंवा कॅल्क्युलेशन्स तयार करायचे असतात तेव्हा MS एक्सेल वापरून आपण ते बनवतो. त्यानंतर MS PowerPoint कशासाठी वापरलं जातं, तर MS PowerPoint वापरलं जातं प्रेझेंटेशन्स बनवण्यासाठी. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. हे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा, याच्यावरती पुन्हा फिरून प्रश्न विचारला जाईल. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 12, 2 काइंड्स ऑफ मेन मेमरी आर. तर मेन मेमरीचे 2 प्रकार कोणते आहेत असा इथे प्रश्न विचारलेला आहे. तर मेन मेमरीलाच बेसिकली प्रायमरी मेमरी म्हणून ओळखलं जातं. कॉम्प्युटरची जी प्रायमरी मेमरी असते तिलाच मेन मेमरी म्हटलं जातं. आणि याचे 2 प्रकार आहेत, रॅम आणि रॉम. म्हणजेच रँडम ॲक्सेस मेमरी आणि रीड ओनली मेमरी.
त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. याचे लॉंग फॉर्म तुम्ही लिहून घ्या, कारण या लॉंग फॉर्मवरती देखील पेपरमध्ये प्रश्न विचारले जातात. रॅमचा लॉंग फॉर्म होतो रँडम ॲक्सेस मेमरी. आणि रॉमचा लॉंग फॉर्म होतो रीड ओनली मेमरी. त्यामुळे हे 2 लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 13. फाईल स्पेसिफिकेशन बुक्स आर क्रिएटेड प्रायमरली फॉर यूज ऑफ डॉट डॉट डॉट. तर फाईल स्पेसिफिकेशन बुक्स हे कशासाठी मुख्यतः तयार केले जातात किंवा यांचा वापर कशासाठी असतो असा प्रश्न विचारलेला आहे. तर ही जी फाईल स्पेसिफिकेशन बुक्स असतात त्यांना ब्ल्यूप्रिंट देखील म्हटलं जातं. एखाद्या कोडच्या किंवा एखादी जी प्रोजेक्ट असेल त्याच्या या ब्ल्यूप्रिंट्स असतात आणि याचा वापर करूनच जे प्रोग्रॅमर्स आहेत ते पुढे जाऊन कोड बिल्ड करतात किंवा ज्या काही गोष्टी त्यांना करायच्या आहेत आय टी टीमला त्या पार पाडल्या जातात. त्यामुळे या फाईल स्पेसिफिकेशन बुक्स असतात ते मुख्यतः प्रोग्रॅमरसाठी बनवले जातात. त्यामुळे हे पर्याय क्रमांक 4 याचे योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 14. विच पार्ट्स ऑफ द कम्प्युटर आर यूज्ड फॉर कॅल्क्युलेटिंग अँड कम्पेअरिंग. कॅल्क्युलेशन्स करण्यासाठी, आकडेमोड करण्यासाठी आणि कम्पॅरिझन्स करण्यासाठी कॉम्प्युटरचा कोणता भाग उपयोगी असतो असा इथे प्रश्न आहे. तर कॅल्क्युलेशन आणि कम्पेअरिंग करण्यासाठी ALU वापरले जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न असेल तुम्हाला ALUचा लॉंग फॉर्म काय. तर याचा लॉंग फॉर्म होतो अरिथमॅटिक लॉजिक युनिट. अरिथमॅटिक लॉजिक युनिट हा कॉम्प्युटरचा किंवा CPUचा असा भाग आहे की ज्याचा वापर हा कॅल्क्युलेशन्स किंवा कम्पॅरिझन्स करण्यासाठी केला जातो. किंवा या ALUलाच ना ब्रेन विदिन द ब्रेन असं देखील म्हटलं जातं. कारण CPU हा ब्रेन आहे कॉम्प्युटरचा, पण त्या CPU मधला एक भाग ALU हा देखील खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे ब्रेन विदिन ब्रेन असं देखील ALUला म्हटलं जातं. त्याचबरोबर इथे आणखीन एक महत्त्वाचा आहे पर्याय, तो आहे मोडेम. हा मोडेम काय आहे तर हा एक कम्युनिकेशन डिव्हाइस ज्याचा वापर मॉड्युलेशन आणि डिमॉड्युलेशन करण्यासाठी केला जातो. म्हणजेच कम्प्युटरला इंटरनेटशी कनेक्ट करण्यासाठी किंवा त्याच प्रकारच्या इतर गोष्टींसाठी हा मोडेम वापरला जातो, जो की सिग्नल कन्वर्ट करतो आणि त्यानुसार कार्य करत असतो. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. बॅकअप अँड रिकव्हरी प्रोसिजर्स आर प्रायमरली मेंट फॉर क्वेश्चन मार्क. तर जे काही बॅकअप आणि रिकव्हरीच्या प्रोसिजर्स असतात त्या मुख्य ते कशासाठी असतात तर त्या असतात टू हँडल द कॉन्टिजेन्सी व्हेन अ फाईल गेट्स करप्टेड. जेव्हा एखादी फाईल किंवा एखादा फोल्डर हा करप्ट होतो किंवा खराब होतो तर त्याच्यानंतर जी परिस्थिती निर्माण होणार असते किंवा जी सिच्युएशन येणार असते त्याला फेस करण्यासाठी या बॅकअप आणि रिकव्हरी प्रोसिजर्स असतात की जेणेकरून ही करप्ट झालेली जी फाईल आहे ती कशी पुन्हा मिळवता येईल किंवा त्याच्यातला डेटा कसा परत रिकवर करता येईल. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 16. व्हॉट इज द मेन फोल्डर ऑन अ स्टोरेज डिव्हाइस कॉल्ड. स्टोरेज डिव्हाइसमधला मेन फोल्डर काय म्हणून ओळखला जातो तर प्रत्येक कॉम्प्युटरमध्ये एक कॉम्प्युटरची फाईल सिस्टीम असते आणि त्याच्यामधला हा मेन जो फोल्डर असतो, ती फाईल ज्याच्यामध्ये सेव्ह असते, त्याला काय म्हटलं जातं तर त्याला रूट डिरेक्टरी म्हटलं जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. आता ही जी रूट डिरेक्टरी आहे ती कशा सिम्बॉलने दाखवली जाते असा प्रश्न येईल. तर ही विंडोजमध्ये ना ही दाखवण्यासाठी C:, आणि ही अशी तिरकी रेघ असं दाखवलं जातं. अशा पद्धतीने ती रूट डिरेक्टली दाखवली जाते आणि त्याच्यानंतर मग तो बाकीचा फाईल पाथ असतो. तर फाईल पाथ कसा असतो ते देखील आपण बघूया कॉम्प्युटरमध्ये.
कारण त्याच्यावरती जरी प्रश्न विचारला तर तो तुम्हाला देता आला पाहिजे. तर सर्वात आधी ही रूट डिरेक्टरी, त्याच्यानंतर येतो फोल्डर, त्याच्यानंतर येतो सब फोल्डर आणि त्याच्यानंतर मग येते ती फाईल जी आपण सेव्ह केलेली असते. तर हा त्याचा रूट असतो, रूट, फोल्डर, सब फोल्डर आणि त्याच्यानंतर मग ती मिळणार आपल्याला फाईल लोकेशन, ॲक्च्युअल फाईल लोकेशन. तर हा जो आहे त्याला म्हणतात फाईल पाथ आणि हे जे आहे ते आहे रूट डिरेक्टरीचे सिम्बॉल किंवा स्टार्टिंग याच्यापासून होते कोणत्याही रूट डिरेक्टरीची विंडोजमध्ये. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 17, अ कॉम्प्युटर डिराइव्स इट्स बेसिक स्ट्रेंथ फ्रॉम डॉट डॉट डॉट. तर कॉम्प्युटरची ताकद कशापासून निर्माण होते किंवा एखादा कॉम्प्युटर हा पॉवरफुल आहे हा कसं ठरवायचं. ज्या कॉम्प्युटरची ॲक्युरसी ही खूप चांगली असेल, त्याचबरोबर ज्या कॉम्प्युटरचा स्पीड खूप चांगला असेल, त्याचबरोबर ज्या कॉम्प्युटरची मेमरी खूप चांगली असेल. तर या तिन्ही गोष्टी ज्याच्यात आहे, ॲक्युरसी, स्पीड आणि मेमरी, हा तो कॉम्प्युटर खूप पॉवरफुल आहे. म्हणजे ह्या तिन्ही गोष्टी बेसिक स्ट्रेंथ आहेत त्या कॉम्प्युटरच्या. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 ऑल ऑफ दिस हे या प्रश्नाची योग्य उत्तर आहे. अ कॉम्प्युटर डिराइव्स इट बेसिक स्ट्रेंथ्स फ्रॉम ॲक्युरसी, स्पीड अँड मेमरी. प्रश्न क्रमांक 18, द यूज ऑफ द शॉर्ट की अल्ट प्लस F4. तर ही जी अल्ट प्लस F4 ही शॉर्ट की आहे किंवा हा शॉर्टकट आहे, तो कशासाठी यूज केला जातो. तर हा यूज केला जातो टू क्लोज द करंटली ॲक्टिव्ह प्रोग्रॅम. म्हणजेच आत्ता आपण जे प्रोग्रॅम किंवा ज्या टॅब्स ओपन केलेले आहेत किंवा जे काही करत आहे त्याला क्लोज करण्यासाठी अल्ट प्लस F4 ही की आपण प्रेस करतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. ज्या काही ॲक्टिव्ह ॲप्स आहेत त्या क्लोज करण्यासाठी. आता परीक्षेमध्ये अशाच प्रकारचे आणखीन काही शॉर्टकट्स आहेत, त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. तर ते आपण बघूया. कंट्रोल प्लस F4 कशासाठी आपण यूज करतो. तर याचा उपयोग होतो टू क्लोज ओनली द करंट टॅब किंवा करंट जे काय आपण प्रोग्रॅम किंवा डॉक्युमेंट ओपन केलेलं आहे फक्त तेवढेच क्लोज करण्यासाठी कंट्रोल प्लस F4चा वापर केला जातो. तर अल्ट प्लस F4चा जे काही आपण ॲक्टिव्ह करत आहे ते सगळे प्रोग्रॅम क्लोज करण्यासाठी यूज करतो. त्याच्यानंतर आणखीन एक आहे अल्ट प्लस टॅब. या शॉर्ट कीचा कशासाठी उपयोग केला जातो. तर टू स्विचेस बिटवीन ओपन प्रोग्रॅम. म्हणजे ज्या काही टॅब्स किंवा जे काही प्रोग्रॅम्स ओपन केले गेलेले आहेत त्या प्रोग्रॅम्समध्ये स्विच करण्यासाठी, एका प्रोग्रॅममधून दुसऱ्या प्रोग्रॅममध्ये जाण्यासाठी अल्ट प्लस टॅब या कीचा वापर केला जातो. तर या दोन्ही लक्षात ठेवा, ह्या देखील महत्त्वाच्या आहेत. त्याच्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 19, विच ऑफ द फॉलोविंग इज नॉट अ कॉम्प्युटर हार्डवेअर. तर खालीलपैकी कोणता हा कॉम्प्युटर हार्डवेअरचा भाग नाही असा इथे प्रश्न विचारलेला आहे. तर एक एक पर्याय आपण बघूया. माऊस हा कॉम्प्युटरचा भाग आहे का हार्डवेअरचा. तर आहे. कीपॅड हा हार्डवेअरचा भाग आहे का. तर 100% आहे. मॉनिटर हा कॉम्प्युटर हार्डवेअरचा भाग आहे का. तर हा देखील आहे. मात्र इथे जो अँटीव्हायरस दिलेला आहे तर हा कॉम्प्युटर हार्डवेअरचा भाग आहे का. तर नाही आहे. तर ते एक सॉफ्टवेअर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. तर परीक्षेमध्ये तुम्हाला हे काही हार्डवेअर्स जे कॉम्प्युटरसाठी महत्त्वाचे असतात किंवा कॉम्प्युटरचे जे भाग आहेत ते, आणि काही सॉफ्टवेअर्स जे कॉम्प्युटरमध्ये ऑलरेडी इन्स्टॉल्स असतात असे सॉफ्टवेअर याच्यावर अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातील. त्यामुळे त्याची एक लिस्ट बनवून ठेवा. प्रश्न क्रमांक 20, विच ऑफ द फॉलोविंग इज नॉट अ सर्च इंजिन. तर दिलेल्या पर्यायांपैकी कोणते हे सर्च इंजिनचा प्रकार नाही आहे किंवा सर्च इंजिन नाही आहे. तर येथे दिलेल्या पर्यायांपैकी बिंग हे सर्च इंजिन आहे का, की ज्याच्यावरती आपण टाईप करून माहिती इंटरनेटवरती सर्च करतो. तर 100% आहे. याहू देखील आहे आणि आस्क देखील आहे.
हे तिन्ही जे आहेत ते तिन्ही सर्च इंजिन आहेत, म्हणजे ज्याचा वापर करून आपण इंटरनेटवरती माहिती सर्च करतो. मग हे जे सफारी आहे ते काय आहे, तर हा एक ब्राउझरचा प्रकार आहे, वेब ब्राउझरचा प्रकार. आणि कोणत्या कंपनीचा आहे, तर हा आहे ॲपलचा ब्राउझर. ॲपल या कंपनीने बनवलेला हा वेब ब्राउझर आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आहे. आता तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अजून कोणकोणते ब्राउझर्स आहेत ते देखील माहीत असणं आवश्यक आहे. तर गुगलचा क्रोम आहे, तो देखील ब्राउझर आहे. त्याच्यानंतर मोझिला फायरफॉक्स आहे, मोझिलाचा फायरफॉक्स आहे. त्याच्यानंतर मायक्रोसॉफ्टचा एज आहे. तर हे जे आहेत ते ब्राउझर्स आहेत. आणि हे वरचे जे आहेत बिंग, याहू आणि आस्क हे आहेत सर्च इंजिन्स. म्हणजेच काय, तर ब्राउझर जे आहेत ते नथिंग बट हे ॲप्लिकेशन्स असतात, सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन्स. आणि ज्याच्यामध्ये म्हणजे ब्राउझरच्या आत काय असते, तर ते असतात मग सर्च इंजिन, आणि ज्याच्यावर आपण माहिती टाकून सर्च करतो. प्रश्न क्रमांक 21, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ TB? तर कॉम्प्युटरच्या लँग्वेजमध्ये TBचा फुल फॉर्म काय होतो, तर याचा फुल फॉर्म होतो टेराबाइट हा. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. परीक्षेत तुम्हाला आणखीन पुढे जाऊन असा प्रश्न विचारला जाईल की 1 TB म्हणजेच 1 टेराबाइट इज इक्वल टू किती, तर याचं उत्तर असेल 1024 GB. 1 TB म्हणजे 1024 GB. मग या GBचा फुल फॉर्म काय, असा देखील प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. तर या GBचा फुल फॉर्म होतो गिगाबाइट्स. त्यामुळे हा फुल फॉर्म देखील लक्षात ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न विचारला जाईल. त्याच्यानंतर आणखीन काही महत्त्वाचे अशाच प्रकारचे फुल फॉर्म बघूया. KBचा फुल फॉर्म काय होतो, तर याचा फुल फॉर्म होतो किलोबाइट. त्याच्यानंतर आणखीन एक आहे, तो आहे MB. MBचा फुल फॉर्म काय होतो, तर याचा फुल फॉर्म होतो मेगाबाइट. तर हे काही महत्त्वाचे फुल फॉर्म्स आहेत ज्याच्यावरती प्रश्न विचारणं आपल्याला अपेक्षित आहे. प्रश्न क्रमांक 22, द कॉम्प्युटर व्हायरस नॉर्मली अटॅचेस इटसेल्फ टू अनादर कम्प्युटर प्रोग्राम इज नोन ॲज. म्हणजे असा व्हायरस, कॉम्प्युटरचा व्हायरस जो दुसऱ्या कॉम्प्युटर प्रोग्रॅमला स्वतःला अटॅच करतो किंवा जाऊन जोडतो स्वतःला, तर त्या व्हायरसला काय म्हणतात, तर अशा व्हायरसला म्हटलं जातं होस्ट प्रोग्रॅम. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. मग अशा वेळी जो होस्ट प्रोग्रॅम आहे तो आपण रन केल्यानंतर काय होतं, जो हा व्हायरस आहे तो व्हायरस पहिल्यांदा रन होतो किंवा एक्झिक्यूट होतो, आणि तो व्हायरस पसरला जातो ज्या फाईलमध्ये किंवा ज्या कॉम्प्युटरमध्ये आपल्याला पसरवायचं आहे. आणि मग ती फाईल रिप्लिकेट केली जाते किंवा करप्ट केली जाते किंवा त्या डिलीट केला जातो किंवा तो डेटा लीक केला जातो. तर अशा पद्धतीने हा प्रोग्राम वर्क करतो. हे जे आहेत बॅकडोअर प्रोग्रॅम किंवा टार्गेट प्रोग्रॅम, ट्रोजन हॉर्स, हे देखील अशाच पद्धतीनं वर्क करतात, फक्त स्लाइटली डिफरन्सेस आहेत. मग त्याच्यासाठी आपण काय करूया की एक सेपरेट लेक्चर याच्यावरती घेऊया की ज्या काही कॉम्प्युटरशी रिलेटेड अशा प्रकारच्या टर्मिनॉलॉजीज आहेत त्या टर्मिनॉलॉजी मी व्यवस्थित स्लाईड करून तुम्हाला तक्त्याच्या माध्यमातून शिकवून टाकतो. म्हणजे परीक्षेत जरी टर्मिनॉलॉजीवरती अशा प्रकारचे प्रश्न विचारले तर त्याचा तुम्हाला 100% फायदा होईल. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 23, विच ऑफ द फॉलोइंग इज आउटपुट डिव्हाइस. तर खालीलपैकी कोणता हा आउटपुट डिव्हाइस आहे असं विचारलेलं आहे. तर आउटपुट डिव्हाइस म्हणजे काय, मग असं लक्षात ठेवायचं की आउटपुट डिव्हाइस म्हणजे जी गोष्ट कॉम्प्युटर आपल्याला देतं, मग ती कोणत्या स्वरूपात असेल, ते असेल साऊंड स्वरूपात किंवा प्रिंटच्या स्वरूपात, हार्ड कॉपीजच्या स्वरूपात, किंवा मग व्हिज्युअल्स असतील जे आपण डोळ्यांनी पाहू शकतो त्या स्वरूपात असेल.
तर कॉम्प्युटर जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट देतं त्याला आउटपुट डिव्हाइस असं म्हटलं जातं, ज्या माध्यमातून देतं ती गोष्ट. मग आता बघूया माऊस. तर माऊसचा वापर करून आपणच कॉम्प्युटरला इनपुट देत असतो किंवा इन्स्ट्रक्शन्स देत असतो, त्यामुळे हा आउटपुट डिव्हाइस नाही आहे. कीबोर्ड आहे का, तर नाही. कीबोर्डचा वापर करून आपणच डेटा कॉम्प्युटरमध्ये फीड करतो, त्यामुळे आपण देतोय, त्यामुळे हा देखील आउटपुट डिव्हाइस नाही आहे. त्याच्यानंतर स्कॅनर आहे का, नाही. इथे देखील आपण स्कॅन करून त्या इन्स्ट्रक्शन्स किंवा ती गोष्ट कॉम्प्युटरला फीड करतोय, त्यामुळे हा देखील आउटपुट डिव्हाइस नाही आहे. मात्र मग प्रिंटर आहे का, तर हो. तर या प्रिंटरचा वापर करून कॉम्प्युटर आपल्याला प्रिंट करून हार्ड कॉपीच्या स्वरूपात वस्तू देत असतो, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 प्रिंटर हा आहे आउटपुट डिव्हाइस. मग बाकीचे 3 जे आहेत माऊस, कीबोर्ड आणि स्कॅनर हे आहेत काय, तर हे आहेत इनपुट डिव्हाइस. असे डिव्हाइस की ज्या माध्यमातून आपण डेटा कॉम्प्युटरला देत असतो किंवा इन्स्ट्रक्शन कॉम्प्युटरला देत असतो. परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे आउटपुट डिव्हाइस आणि इनपुट डिव्हाइस खूप महत्त्वाचे आहेत, त्यामुळे त्याची एक लिस्ट तयार करून ठेवा, त्याच्यावरती 100% प्रश्न विचारला जातो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24 1 GB इज इक्वल टू ... तर अशा स्वरूपाचे प्रश्न देखील खूप महत्त्वाचे आहेत. जेव्हा मी मगाशी GBचा लॉंग फॉर्म सांगितला त्याच वेळी एक्सप्लेन करणार होतो, पण पुढे हा प्रश्न विचारला जाणार होता, त्यामुळे आता मी इथे एक्सप्लेन करतो. तर 1 GB म्हणजे 1024 MB होय, मेगाबाईट्स. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. आता तुम्हाला 1024 बाईट्स म्हणजे किती हे देखील माहीत असणं आवश्यक आहे. तर याचा अर्थ होतो 1 किलोबाईट्स किंवा 1 KB. 1024 बाईट्स म्हणजे 1 किलोबाईट. त्याच्यानंतर 1024 KB म्हणजे किती, किलोबाईट्स म्हणजे किती, तर याचा अर्थ होतो 1 MB मेगाबाईट्स. 1 MB म्हणजे किती, तर 1024 किलोबाईट्स. त्यामुळे ह्या 2-3 गोष्टी लक्षात ठेवा, याच्यावरतीच प्रश्न अशा स्वरूपाचे विचारले जातील. प्रश्न क्रमांक 25 व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ WWW. तर WWWचा लॉंग फॉर्म विचारलेला आहे. तर गोष्ट एक लक्षात घ्या, आत्तापर्यंत तुमच्या लक्षात आले असेल तर जे काही शॉर्ट फॉर्म्स आहेत त्याच्यावरती अशा स्वरूपाचे प्रश्न खूप विचारले जात आहेत, त्यामुळे सर्व शॉर्ट फॉर्म्स कॉम्प्युटरच्या रिलेटेड चांगले तयार करून ठेवा. तर WWWचा लॉंग फॉर्म होतो वर्ल्ड वाईड वेब. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. आता पुढे जाऊन प्रश्न विचारला जाईल की हे WWW कोणी तयार केलं आहे, तर हे तयार केलेलं आहे सर टिम बर्न्स-ली यांनी. सर टिम बर्न्स-ली यांनी क्रिएट केलेलं आहे WWW किंवा वर्ल्ड वाईड वेब. मग हे कधी क्रिएट केलेलं आहे, तर ते केलेलं आहे 1989 साली. त्यामुळे त्यांचे नाव आणि साल लक्षात ठेवा. आता अशाच प्रकारचे 2 महत्त्वाचे लॉंग फॉर्म आहेत ज्याच्यावरती नेहमी प्रश्न विचारले जातात. एक आहे HTML. HTMLचा लॉंग फॉर्म काय होतो, तर याचा लॉंग फॉर्म होतो हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. आणि दुसरा एक आहे तो आहे HTTP. याच्यावरती देखील खूप साऱ्या परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे. याचा लॉंग फॉर्म होतो हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. आणखीन एक आहे तो म्हणजे URL. तर URLचा लॉंग फॉर्म होतो युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. तर हा देखील लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. हे तिन्ही लॉंग फॉर्म खूप महत्त्वाचे आहेत. प्रश्न क्रमांक 26 ... इज द टेम्पररी मेमरी. तर टेम्पररी मेमरी कोणती आहे दिलेल्या पर्यायांपैकी असा प्रश्न विचारलेला आहे. तर या टेम्पररी मेमरीलाच होलॅटाईल मेमरी असं देखील म्हटलं जातं. तर आपल्याला दिलेल्या पर्यायांपैकी टेम्पररी मेमरी किंवा होलॅटाईल मेमरी आहे रॅम, ही रँडम ॲक्सेस मेमरी.
त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. आता याला टेम्पररी मेमरी किंवा व्होलेटाईल मेमरी का म्हटलं जातं, तर जेव्हा आपण रॅममध्ये एखादा डेटा किंवा डॉक्युमेंट सेव्ह करतो तर जोपर्यंत पॉवर ऑन आहे तोपर्यंतच त्याला आपण ॲक्सेस करू शकतो त्या डेटाला कॉम्प्युटरची. ज्या क्षणी कॉम्प्युटरची पॉवर ऑफ होईल त्याच्यानंतर तो डेटा आपण रिकवर करू शकत नाही, तो लॉस्ट होऊन जातो, तो इरेज होऊन जातो. याचाच अर्थ काय, तर हा जो रॅम आहे याच्यामध्ये जो डेटा असतो तो फक्त टेम्पररी सेव्ह होतो, तो कायमस्वरूपी सेव्ह होत नाही. म्हणजे जोपर्यंत कॉम्प्युटरची पॉवर ऑन आहे तोपर्यंत तो डेटा आपल्याला ॲक्सेसेबल आहे. कॉम्प्युटरची पॉवर ऑफ झाली की डेटा गायब. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 27, द प्रोसेस ऑफ ट्रान्सफरिंग फाईल्स फ्रॉम इंटरनेट टू कॉम्प्युटर इज कॉल्ड डॉट डॉट डॉट. म्हणजेच इंटरनेटवरून आपल्या डिव्हाइसमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये ज्या फाईल ट्रान्सफर होतात तर त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं. आपण जेव्हा एखादी फाईल ही इंटरनेटवरून आपल्या लॅपटॉपमध्ये सेव्ह करतो तर ती जी प्रोसेस असते त्या प्रोसेसला आपण डाउनलोडिंग म्हणतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. ही जी फाईल आहे ती इंटरनेटवरून आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड होते. तर दुसरा पर्याय असाच आहे, द प्रोसेस ऑफ ट्रान्सफरिंग फाईल्स फ्रॉम कॉम्प्युटर टू इंटरनेट, याला म्हणतात अपलोडिंग. म्हणजे आपल्या डिव्हाइसमधून त्या क्लाउडला किंवा इंटरनेटला आपण जेव्हा एखादी फाईल पाठवतो तेव्हा त्याला अपलोडिंग म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 28, विच ऑफ द फॉलोइंग इज अ रीड ओनली मेमरी स्टोरेज डिव्हाइस. तर खालीलपैकी कोणतं हे रीड ओनली मेमरी स्टोरेज डिव्हाइसचा टाईप आहे. तर रीड ओनली मेमरी म्हणजे काय, तर रॉम. मग दिलेल्या पर्यायांपैकी रॉमचा प्रकार कोणता आहे, तर पर्याय क्रमांक 3 CD रॉम. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपले योग्य उत्तर असेल. आता हा रॉम म्हणजे काय आहे, तर याच्या नावातच आहे बघा, रीड ओनली मेमरी. म्हणजे याच्यामध्ये जेव्हा ही CD मॅन्युफॅक्चर केली जाते किंवा याच्यात डेटा सेव्ह केला जातो तो एकदा सेव्ह केल्यानंतर आपण तो चेंज नाही करू शकत किंवा तो रिराईट नाही करू शकत, म्हणजे फक्त रीड करू शकतो, म्हणून याला रीड ओनली मेमरी असं संबोधलं जातं. त्याच्यानंतर ही 4 पर्याय महत्त्वाचे आहेत ते बघूया. फ्लॉपी डिस्क काय आहे, तर हा देखील एक स्टोरेजचाच प्रकार आहे, मॅग्नेटिक स्टोरेज म्हटलं जातं याला. मग याच्यामध्ये आपण डेटा रीड करू शकतो, राईट करू शकतो, तो डिलीट देखील करू शकतो. त्याच्यानंतर जे हार्ड डिस्क आहे ते काय आहे, तर हा जो आहे तो कॉम्प्युटरचा मेन स्टोरेज आहे, लक्षात घ्या. याच्यामध्ये कॉन्स्टंटली रीडिंग आणि रायटिंग चालू असतं डेटाचं, म्हणजे त्याच्याशी आपण सेव्ह करतो, डिलीट करतो, परत त्या अपडेट करत राहतो किंवा डेटा चेंजेस करत राहतो. हे त्यासाठी आपण हार्ड डिस्क वापरतो. आणि हे फ्लॅश ड्राईव्ह देखील हार्ड डिस्कसारखंच आहे, त्याच्यामध्ये देखील आपण चेंजेस करू शकतो, ॲड करू शकतो, फाईल्स रिमूव्ह करू शकतो. प्रश्न क्रमांक 29, विच ऑफ द फॉलोइंग कनेक्ट्स द कम्प्युटर टू अ टेलिफोन लाईन. खालीलपैकी कोणता कम्प्युटरला टेलिफोनशी किंवा टेलिफोन लाईनशी कनेक्ट करण्यासाठी वापरले जाते. तर आपण मागाशीच सांगितलेलं की हे जे मोडेम आहे ते आहे कम्युनिकेशन डिव्हाइस, ज्याचा वापर होतो मॉड्युलेशन आणि डिमॉड्युलेशन करण्यासाठी सिग्नलचा. मग हे काय करतं, तर हा सिग्नल जे असतात त्या सिग्नलला डिजिटल आणि ॲनालॉग नेटवर्कमध्ये कन्वर्ट करत असतं. त्यामुळे हे जे मोडेम आहे त्याचाच वापर कॉम्प्युटरला टेलिफोन लाईनशी कनेक्ट करण्यासाठी होतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर हे जे प्रोसेसर आहे ते काय असतं, तर एखादा डेटा आहे तो प्रोसेस करण्यासाठी किंवा एखादी इन्स्ट्रक्शन कॉम्प्युटरला दिलेली आहे ती एक्झिक्यूट करण्यासाठी हा प्रोसेसरचा उपयोग असतो. त्यानंतर हा जो USB ड्राईव्ह आहे तो काय असतो, तर तो पोर्टेबल डिव्हाइस आहे, आपल्याला माहीत आहे USB. त्याचा वापर करून डेटा परमनंटली स्टोअर करण्यासाठी देखील आपण करू शकतो. आणि त्याच्यानंतर हे जे मल्टिप्लेक्सर आहे ते काय आहे, तर हे आहे जेव्हा मल्टिपल स्ट्रीम्स असतात डेटाच्या त्या मर्ज करून एक सिंगल
सिग्नल बनवला जातो, त्याच्यासाठी हा मल्टिप्लेक्सर असतो. तर ही काही इन्फॉर्मेशन होती. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 30. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ IP? तर फुल फॉर्मवरती पुन्हा एकदा प्रश्न आहे. तर हा जो IPचा फुल फॉर्म विचारलेला आहे त्याचा फुल फॉर्म होतो इंटरनेट प्रोटोकॉल. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. आता हा जो IP ॲड्रेस आहे ना, तो खूप महत्त्वाचा असतो कोणत्याही कॉम्प्युटरशी संबंधित. कारण हा जो IP ॲड्रेस आहे त्याला होम ॲड्रेस ऑफ कॉम्प्युटर म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे असा प्रश्न विचारला जाईल की होम ॲड्रेस ऑफ कॉम्प्युटर म्हणून कशाला ओळखलं जातं किंवा म्हटलं जातं, तर IP ॲड्रेसला. आता ह्या IP ॲड्रेसचे 2 मुख्य टाईप आहेत सध्या, IPv4 आणि दुसरा आहे IPv6. हा IPv4 आहे तो आता जुना झालेला आहे, याच्या जागी नवीन सिरीज चालू केलेली आहे IPv6ची. तर हे होते बॉम्बे हायकोर्टच्या 3 वेगवेगळ्या परीक्षेमध्ये विचारलेले एकूण 30 कॉम्प्युटर या विषयाचे PYQ. हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत. याचे सविस्तर विश्लेषण आपण घेतलेले आहे. याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच होईल. आता याच्यानंतर आपण गेल्या 2 वर्षात ज्या काही वेगवेगळ्या सरळ सेवेच्या परीक्षा झाल्या आणि ज्याच्यामध्ये कॉम्प्युटर हा विषय होता, तर त्या परीक्षांमध्ये विचारलेले जवळपास 100 कॉम्प्युटरचे MCQ आपण येथे घेणार आहोत आता. कारण याचा देखील फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये 100% होईल. कारण हे देखील सर्व प्रश्न पाठीमागे वेगवेगळ्या परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. त्यामुळे ते देखील आपण एक एक करून आता बघूया. प्रश्न पहिला, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ CPU? या प्रश्नामध्ये आपल्याला CPUचा फुल फॉर्म विचारलेला आहे आणि हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. तर CPUचा फुल फॉर्म असतो सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. हा फुल फॉर्म तुम्हाला पाठच करून ठेवायचा आहे. प्रश्न क्रमांक 2, अ कलेक्शन ऑफ अनप्रोसेस्ड आयटम्स इज. तर येथे विचारलेलं आहे ज्या गोष्टींवरती प्रोसेसिंग केलेली नसते अशा गोष्टींचा संच म्हणजे काय? तर अनप्रोसेस्ड आयटम्स जे असतात म्हणजेच काय, तर जे आयटम हे रॉ असतात, अनऑर्गनाइज्ड असतात किंवा सिम्बॉल कॅरेक्टर याच्या माध्यमात असतात, त्याला डेटा म्हटलं जातं. त्यामुळे अ कलेक्शन ऑफ अनप्रोसेस्ड आयटम्स इज डेटा. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. आणि या डेटावरती जेव्हा आपण प्रोसेस करतो तेव्हा त्याच्यापासून जे बनते त्याला इन्फॉर्मेशन म्हणतात. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, जो रॉ असतो तो असतो डेटा आणि डेटावरती प्रोसेस आपण करतो तेव्हा त्याच्यापासून बनते मग इन्फॉर्मेशन. त्यामुळे या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून, त्या व्यवस्थित समजून घ्या. प्रश्न 3, विच डिव्हाइस इज यूज्ड टू इनपुट हँड रिटन टेक्स्ट ऑर ड्रॉइंग्ज इन टू कम्प्युटर. तर असे कोणते उपकरण आहे जे टेक्स्ट किंवा ड्रॉइंग्ज कम्प्युटरमध्ये पाठवण्यासाठी वापरली जातात? तर इनपुट डिव्हाइस आपल्याला विचारलेला आहे, तर तो आहे लाईट पेन हा. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. तर लाईट पेनच्या माध्यमातून आपण टेक्स्ट किंवा ड्रॉइंग्ज कम्प्युटरमध्ये पाठवू शकतो किंवा लिहू शकतो इनडायरेक्टली. प्रश्न 4, विच स्टोरेज डिव्हाइस हॅज द लार्जेस्ट कॅपॅसिटी. तर असे कोणता डिव्हाइस आहे किंवा उपकरण आहे की ज्याची कॅपॅसिटी ही सर्वात जास्त आहे? तर तो डिव्हाइस आहे हार्ड डिस्क. हार्ड डिस्कची कॅपॅसिटी ही स्टोरेज कॅपॅसिटी सर्वात जास्त असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 5, व्हॉट इज द डिफॉल्ट एक्सटेन्शन ऑफ अ वर्ड डॉक्युमेंट इन MS वर्ड 2016. तर वर्ड डॉक्युमेंटसाठी कोणते एक्सटेन्शन वापरले जाते असा प्रश्न विचारलेला आहे. तर वर्ड डॉक्युमेंटसाठी MS वर्डमध्ये .docs हे एक्सटेन्शन वापरले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 6, व्हॉट डज HTTP स्टँड फॉर. तर HTTPचा फुल फॉर्म येथे आपल्याला विचारलेला आहे. हा देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. आणि HTTPचा फुल फॉर्म होतो हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. हा देखील तुम्हाला पाठ करून ठेवायचा आहे. प्रश्न 7, शॉर्टकट टू सिलेक्ट ऑल टेक्स्ट इन अ डॉक्युमेंट. डॉक्युमेंटमधील संपूर्ण माहिती
सिलेक्ट करण्यासाठी एकाच वेळी कोणत्या कीज वापरल्या जातात असा प्रश्न इथे विचारलेला आहे. तर याचे उत्तर आहे Ctrl+A. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. तर वेगवेगळ्या शॉर्टकट कीज देखील लक्षात ठेवा, याच्यावर देखील पुन्हा पुन्हा प्रश्न विचारले जातात. प्रश्न 8वा, विच मेमरी इज अ नॉन व्होलेटाईल अँड स्टोअर्स डेटा परमनंटली. तर अशी कोणती मेमरी आहे जी नॉन व्होलेटाईल देखील आहे आणि ती डेटा हा परमनंटली म्हणजे कायमस्वरूपी स्टोअर करून ठेवते. तर डेटा हा परमनंटली स्टोअर करणारी मेमरी म्हटलं की ती रॉम मेमरी असते, लक्षात ठेवा, रीड ओनली मेमरी. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. प्रश्न 9वा, व्हॉट इज द ब्रेन ऑफ कम्प्युटर. तर कॉम्प्युटरचा ब्रेन किंवा मेंदू म्हणून कोणत्या भागाला ओळखले जाते. तर हा प्रश्न वेगवेगळ्या परीक्षामध्ये खूप वेळा विचारलेला आहे. तर कॉम्प्युटरचा ब्रेन म्हणून CPU या भागाला ओळखले जाते. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. प्रश्न क्रमांक 10, द फर्स्ट कॉम्प्युटर विच प्रोव्हाइड स्टोरेज इज. तर पहिला कॉम्प्युटर कोणता की ज्याच्यामध्ये स्टोरेज देखील प्रोव्हाइड केलेलं होतं असा प्रश्न येथे विचारलेला आहे. तर पहिला कॉम्प्युटर ज्याच्यामध्ये स्टोरेज देखील प्रोव्हाइड केलेलं तो होता इडसॅक हा. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. आणि हा 1949 मध्ये लॉन्च केलेला किंवा तयार करण्यात आलेला. कोणी तयार केलेला तर त्यांचं नाव आहे मॉरिस विक्स यांनी. त्यामुळे हे नाव देखील लक्षात ठेवा, याच्यावरती देखील कदाचित प्रश्न विचारू शकतात ते. प्रश्न 11वा, MS Excel इज प्रायमरली यूज्ड फॉर. MS Excelचा वापर मुख्यतः कशासाठी होतो असं इथे आपल्याला विचारलेलं आहे किंवा त्याचे कार्य काय आहे. तर यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा डेटा स्प्रेडशीटच्या माध्यमातून तयार करण्यासाठी किंवा ॲनालाइज करण्यासाठी किंवा लिहिण्यासाठी वापरला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. एक्सेल म्हटलं की स्प्रेडशीट्स लक्षात ठेवायचं. प्रश्न 12वा, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ लॅन. तर परीक्षेमध्ये अशा प्रकारे वेगवेगळ्या गोष्टींचे फुल फॉर्म तुम्हाला 100% विचारले जातात, त्यामुळे ते पाठ करून ठेवायचे आहेत. तर लॅनचा फुल फॉर्म होतो लोकल एरिया नेटवर्क. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे देखील पाठ करून ठेवायचे आहे. प्रश्न 13वा, विच पार्ट ऑफ अ कम्प्युटर इज यूज्ड टू स्टोअर डेटा टेम्पररी. आता पाठीमागच्या प्रश्नामध्ये आपण बघितलेलं की डेटा स्टोअर करण्यासाठी, परमनंट डेटा स्टोअर करण्यासाठी कोणता भाग वापरला जातो. तर आता या प्रश्नामध्ये आपल्याला टेम्पररी स्टोरेज कोणता आहे ते बघायचं आहे. तर कॉम्प्युटरचे टेम्पररी स्टोरेज असते रॅम हे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता तुमच्या लक्षात आले असेल, परमनंट स्टोरेज म्हटलं की रॉम असते आणि टेम्पररी स्टोरेज म्हणून जर विचारलं तर त्याचे उत्तर रॅन्डम ॲक्सेस मेमरी हे लक्षात ठेवा. प्रश्न 14वा, व्हॉट इज द फंक्शन ऑफ Ctrl+P शॉर्टकट. तर Ctrl+P या कीजचा काय उपयोग होतो किंवा कार्य काय आहे असं इथे विचारलेलं आहे. तर Ctrl+P म्हणजे एखादी गोष्ट प्रिंट करण्यासाठी, माहिती प्रिंट करण्यासाठी वापरली जाते. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे देखील लक्षात ठेवा. हा देखील शॉर्टकट परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. प्रश्न 15वा, विच ऑफ दिस इज अ वेब ब्राउझर. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून अशा प्रकारचा प्रश्न देखील खूप वेळा विचारला जातो. तर वेब ब्राउझर खालीलपैकी कोणते आहेत हे आपल्याला विचारलेले आहे. तर यापैकी क्रोम हा वेब ब्राउझर आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. प्रश्न 16वा, द प्रायमरी पर्पज ऑफ सॉफ्टवेअर इज टू. तर सॉफ्टवेअरचा मुख्य उद्देश काय असतो असा इथे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे सॉफ्टवेअर कशासाठी वापरले जाते किंवा त्याचे टास्क, कार्य काय. तर सॉफ्टवेअरचा उपयोग हा टू परफॉर्म टास्क्स ॲज पर युजर इन्स्ट्रक्शन्स याच्यासाठी होतो. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे. हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, हे देखील लक्षात ठेवा. सॉफ्टवेअरचे वर्क काय आहे तर ते परफॉर्म टास्क्स ॲज पर युजर्स इन्स्ट्रक्शन्स. प्रश्न 17वा, विच की इज यूज्ड टू डिलीट कॅरेक्टर्स टू द लेफ्ट ऑफ द कर्सर. म्हणजे कर्सरच्या डावीकडे असलेली, लेफ्ट साईडला असलेली कॅरेक्टर्स किंवा शब्द, अक्षरे ही डिलीट करण्यासाठी कोणती की वापरली जाते असा प्रश्न येथे विचारलेला आहे. तर त्याचे उत्तर आहे बॅकस्पेस. बॅकस्पेस ही की वापरून आपण लेफ्ट साईडची
जी काही कॅरेक्टर्स असतात ती डिलीट करतो. त्यामुळे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. प्रश्न 18वा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲन इनपुट डिव्हाइस. बघा पुन्हा एकदा इनपुट डिव्हाइस आउटपुट डिव्हाइसवर प्रश्न आला. तर खालीलपैकी कोणता हा इनपुट डिव्हाइस नाही असा इथे प्रश्न विचारलेला आहे. तर आता आपण बघूया. माऊस हा इनपुट डिव्हाइस आहे. कीबोर्ड हा देखील इनपुट डिव्हाइस आहे. याचा वापर आपण कॉम्प्युटरला इन्स्ट्रक्शन देण्यासाठी करतो. आता स्पीकर हा इनपुट डिव्हाइस आहे का, तर नाही. याचा वापर आपण गाणे ऐकण्यासाठी करतो. त्यामुळे हा आउटपुट डिव्हाइस आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. त्याचबरोबर टच स्क्रीन हा देखील इनपुट डिव्हाइस आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे हे लिहून ठेवा, इनपुट डिव्हाइस कोणते आहेत, आउटपुट डिव्हाइस कोणते आहेत. याच्यावर 100% एक तरी प्रश्न तुम्हाला विचारलाच जातो. प्रश्न 19वा, व्हॉट डज URL स्टँड फॉर. तर URLचा लॉंग फॉर्म येथे आपल्याला विचारलेला आहे. तर त्याचा लॉंग फॉर्म होतो युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. हा देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. हा देखील पाठ करून ठेवा. प्रश्न 20वा, शॉर्टकट टू सेव्ह अ डॉक्युमेंट. तर डॉक्युमेंट सेव्ह करण्यासाठी कोणत्या की कॉम्बिनेशन वापरले जातात. तर एखादे डॉक्युमेंट सेव्ह करण्यासाठी Ctrl+S वापरले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. आपण पाठीमागे बघितल्याप्रमाणे Ctrl+V हे पेस्ट करण्यासाठी वापरले जाते. तर Ctrl+Z हे जे आहे हे एखादी ॲक्शन किंवा कृती अंडो करण्यासाठी वापरले जाते, हे लक्षात ठेवा. याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. प्रश्न 21वा, विच इज नॉट ॲन ऑपरेटिंग सिस्टीम. तर खालीलपैकी कोणते ऑपरेटिंग सिस्टीम नाही. आता ऑपरेटिंग सिस्टीम कोणकोणते आहेत हे लक्षात ठेवा. विंडोज आहे, लिनक्स आहे, मॅक OS आहे, अँड्रॉइड देखील आहे, लिहून ठेवा, आणि ॲपलची iOS देखील आहे. तर ह्या काही महत्त्वाच्या ऑपरेटिंग सिस्टीम्स आहेत. याच्यावरच प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. आणि आपल्याला इथे विचारलेले आहे की कोणती ऑपरेटिंग सिस्टीम नाही. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 MS वर्ल्ड ही काय ऑपरेटिंग सिस्टीम नाही आहे. प्रश्न 22वा, विच ऑफ द फॉलोइंग इज यूज्ड टू सर्फ द इंटरनेट. तर इंटरनेटवर सर्फिंग करण्यासाठी खालीलपैकी काय वापरले जाते, म्हणजे ब्राउझर विचारलेला आहे कोणता खालीलपैकी आहे. तर आपण मागाशीच बघितल्याप्रमाणे 3 बघितले होते, मोझिला, इंटरनेट एक्सप्लोरर आणि क्रोम. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 गुगल क्रोम हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 23वा, विच ऑफ दीज इज व्हॅलिड ईमेल ॲड्रेस. तर खालीपैकी कोणता हा व्हॅलिड ईमेल ॲड्रेस आहे, म्हणजे ईमेल ॲड्रेसचा फॉर्मॅट इथे विचारलेला आहे. तर ईमेल ॲड्रेस कसा असतो, तर सुरुवातीला युजरचे नाव असते, त्यानंतर @ असते, हा सिम्बॉल असतो, आणि त्याच्यानंतर डोमेनचे नाव असते किंवा .com जे आहे ते डोमेन नेम असते. त्यामुळे ह्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे user.name @domain.com हे लक्षात ठेवा. अशा प्रकारचा प्रश्न देखील परीक्षेत येऊ शकतो. प्रश्न 24वा, व्हॉट इज फिशिंग. तर आपण जशी मासेमारी करण्यासाठी गळ टाकतो आणि त्याला एक लालच देतो माशाला, त्याचप्रकारे आपला डेटा चोरण्यासाठी फेक ईमेल्स आणि वेबसाईटचा वापर केला जातो. त्यामुळे फिशिंग काय आहे, तर स्टीलिंग युजर्स डेटा व्हाया फेक ईमेल आणि वेबसाईट. त्यामुळे पर्याय 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25, सॉफ्टवेअर सच ॲज व्हायरसेस, वॉर्म्स, ट्रोजन हॉर्सेस दॅट हॅव अ मॅलिशियस कंटेंट इज नोन ॲज. तर येथे असा प्रश्न विचारलेला आहे की व्हायरसेस, त्याचबरोबर वर्म्स आणि त्याचबरोबर ट्रोजन हॉर्सेस यासारखे जे सॉफ्टवेअर्स असतात ज्याच्यामध्ये मॅलिशियस कंटेंट असतात, म्हणजे जे कॉम्प्युटरला हार्मफुल आहेत असे कंटेंट असतात, त्यांना काय म्हणतात. तर अशा सॉफ्टवेअरला मॅलिशियस सॉफ्टवेअर म्हटलं जातं किंवा मालवेअर असं देखील म्हटलं जातं. हा मालवेअर हा शब्द मॅलिशियस आणि सॉफ्टवेअर हे 2 शब्द जोडून बनवलेला आहे, हे देखील लक्षात घ्या. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 26वा, अ बीट इज. बीट काय आहे असा येथे प्रश्न विचारलेला आहे. तर बीट हे एखाद्या माहितीचे किंवा डेटाचे सर्वात लहान घटक असतो. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे अ बीट इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ डेटा. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. हे देखील लक्षात ठेवा, पाठ करा, हा देखील प्रश्न येऊ शकतो.
प्रश्न 27वा, शॉर्टकट की टू अंडो अँड ॲक्शन, म्हणजे एखादी क्रिया आपण जर कम्प्युटरमध्ये केलेली असली तर ती रिव्हर्स करण्यासाठी किंवा अंडो करण्यासाठी कोणती की वापरली जाते? तर त्यासाठी Ctrl+Z या कीज वापरल्या जातात. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. त्यानंतर प्रश्न 28वा, सॉफ्टवेअर युज्ड टू क्रिएट प्रेझेंटेशन्स बनवण्यासाठी कोणते सॉफ्टवेअर वापरले जाते? तर प्रेझेंटेशनसाठी मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट हे सॉफ्टवेअर वापरले जाते. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 MS पॉवर पॉईंट. प्रश्न 29वा, MS वर्ड फाईल इज प्रायमरली युज्ड फॉर. MS वर्ड फाईल ही मुख्यतः कशासाठी वापरली जाते किंवा त्याचा उपयोग काय आहे, त्याचे कार्य काय आहे? तर MS वर्ड फाईल ही डॉक्युमेंट क्रिएशन म्हणजे डॉक्युमेंट्स तयार करण्यासाठी वापरली जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 30वा, व्हॉट इज द फंक्शन ऑफ अ मोडेम. हा देखील प्रश्न बऱ्याच वेळा आलेला आहे. तर मोडेमचे फंक्शन किंवा कार्य विचारलेले आहे. तर त्याचे कार्य असते टू कन्वर्ट डिजिटल सिग्नल्स फॉर इंटरनेटसाठी डिजिटल सिग्नलचे कन्व्हर्जन करणे हे याचे कार्य आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे देखील लक्षात ठेवा. प्रश्न 31वा, व्हॉट इज अ कम्प्युटर. हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. हा बेसिक प्रश्न आहे, पण याच्यात देखील चूक होण्याची खूप जास्त शक्यता असते कारण सर्वच पर्याय बरोबर वाटतात. पण सर्वात योग्य पर्याय कोणता आहे? तर तो आहे अ कम्प्युटर इज अ प्रोग्रॅमेबल मशीन. अशी मशीन ज्याच्यावर आपल्याला प्रोग्रॅम करता येतात किंवा प्रोग्रॅम करू शकतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 32वा, विच ऑफ द फॉलोइंग इज ॲन इनपुट डिव्हाइस. बघा, पुन्हा एकदा इनपुट डिव्हाइसवर प्रश्न आलेला आहे. तर खालीपैकी कोणता हा इनपुट डिव्हाइस आहे असं येथे प्रश्न विचारलेला आहे. तर प्रिंटर हा आउटपुट डिव्हाइस आहे कारण याच्यापासून आपण प्रिंट घेतो. मॉनिटर हा देखील आउटपुट डिव्हाइस आहे कारण हा देखील आपल्याला डिस्प्ले करतो माहिती. कीबोर्ड हा मात्र इनपुट डिव्हाइस आहे कारण याचा वापर करून आपण कॉम्प्युटरला इन्स्ट्रक्शन देत असतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हा एक इनपुट डिव्हाइस आहे. तर स्पीकर हा देखील आउटपुट डिव्हाइस आहे कारण याच्यावरून आपण सॉंग्स किंवा बाकी गाणी वगैरे ऐकत असतो. प्रश्न 33वा, व्हॉट डज रॅम स्टँड फॉर. म्हणजे रॅमचा फुल फॉर्म येथे विचारलेला आहे. तर हा देखील परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे. हा देखील पाठ करा. तर रॅमचा फुल फॉर्म होतो रँडम ॲक्सेस मेमरी. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 34वा, व्हॉट इज द फंक्शन ऑफ अ CPU इन अ कॉम्प्युटर. तर कॉम्प्युटरमधील CPU या भागाचे फंक्शन म्हणजे कार्य काय आहे असं येथे विचारलेलं आहे. तर आपण पाहिलेलं आहे की CPUला मेंदू म्हटलं जातं किंवा ब्रेन म्हटलं जातं कॉम्प्युटरचा. तर आपल्या मेंदूचे काम काय असतं? तर एखाद्या माहितीवर प्रक्रिया करणे. त्याच पद्धतीने या प्रश्नाचे उत्तर देखील CPUचे कार्य आहे प्रोसेसिंग डेटा. एखादा डेटा प्रोसेस करणे हे त्याचे कार्य आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 35वा, विच ऑफ द फॉलोइंग इज सिस्टीम सॉफ्टवेअर. तर खालीलपैकी कोणते सिस्टीम सॉफ्टवेअर आहे? तर दिलेल्या पर्यायांपैकी विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम हे सिस्टीम सॉफ्टवेअर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. तर अशा प्रकारचा देखील प्रश्न परीक्षेत येऊ शकतो. त्यामुळे ही देखील माहिती लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 36, विच शॉर्टकट की इज युज्ड टू कॉपी टेक्स्ट. टेक्स्टला कॉपी करण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरली जाते? आता हे देखील आपण पाठीमागेच बघितलेले आहे. तर Ctrl+C वापर करून आपण एखादी टेक्स्ट ही कॉपी करू शकतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. तर Ctrl+V वापर करून आपण पेस्ट करतो आणि Ctrl+Z वापर करून आपण अंडो करतो. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. प्रश्न 37वा, विच डिव्हाइस इज युज्ड टू स्टोअर डेटा परमनंटली. आता हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. पाठीमागे देखील आपण बघितलेला आहे. तर एखादी माहिती किंवा डेटा हा स्टोअर करण्यासाठी कायमस्वरूपी साठवण्यासाठी कोणते डिव्हाइस वापरले जाते? तर आता इथे रॉम नाही आहे, रॉम वापरले जाते हे लक्षात ठेवा. पाठीमागे आपण सांगितलेले आहे. पण इथे दिलेल्या पर्यायांपैकी हार्ड डिस्क हे डिव्हाइस देखील एखादा माहिती किंवा डेटा हा परमनंटली स्टोअर करण्यासाठी वापरतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. तर रॅम ही टेम्पररी डेटा स्टोअर करण्यासाठी वापरली जाते हे लक्षात ठेवा. हे देखील आपण पाठीमागे बघितलेलं आहे. प्रश्न 38वा, व्हॉट इज सॉफ्टवेअर.
सॉफ्टवेअरची व्याख्या येथे विचारलेली आहे की सॉफ्टवेअर काय आहे. तर सॉफ्टवेअर इज अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स दॅट रन अ कॉम्प्युटर. म्हणजे सॉफ्टवेअर हे हा सूचनांचा संच आहे की ज्याचा वापर करून आपण कॉम्प्युटर चालवतो. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. हा देखील रिपीट होऊ शकतो. प्रश्न क्रमांक 39. अ फायरवॉल इज प्रायमरली यूज्ड टू प्रोटेक्ट अ कम्प्युटर ऑर नेटवर्क फ्रॉम. तर फायरवॉलचं उपयोग काय आहे किंवा मुख्य उद्देश काय आहे असं इथे विचारलेलं आहे. तर याचा उद्देश आहे कॉम्प्युटरला किंवा नेटवर्कला अनऑथोराइज्ड ॲक्सेसपासून प्रोटेक्ट करणं. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. हे जे फायरवॉल आहे ते सिक्युरिटी बॅरियर म्हणून काम करतं आणि जो काही अनऑथोराइज्ड ॲक्सेस आहे त्याच्यापासून आपल्या प्रायव्हेट नेटवर्कला प्रोटेक्ट करायचं काम हे फायरवॉल करत असतं. प्रश्न 40. द फुल फॉर्म ऑफ PDF इज. या प्रश्नामध्ये आपल्याला PDF चा फुल फॉर्म विचारलेला आहे. हा देखील प्रश्न पाठ करून ठेवा. तर PDF चा फुल फॉर्म होतो पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 41. द CPU अँड मेमरी आर लोकेटेड इन विच ऑफ द फॉलोइंग डिव्हायसेस. तर येथे विचारलेलं आहे की CPU आणि मेमरी हे दिलेल्या पर्यायांपैकी कोणत्या डिव्हाइसमध्ये असतात. तर येथे दिलेल्या पर्यायांपैकी जे मदरबोर्ड आहे त्या मदरबोर्डमध्ये CPU, मेमरी किंवा रॅम इत्यादी ज्या काही चिप्स असतात त्या अटॅच केलेल्या असतात आणि त्यामुळेच त्याला मेन सर्किट बोर्ड देखील म्हटलं जातं. मेन सर्किट बोर्ड ऑफ कॉम्प्युटर काय आहे तर ते आहे मदरबोर्ड. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 42. विच ऑफ द फॉलोइंग इज अ स्टोरेज डिव्हाइस. तर खालीलपैकी कोणते उपकरण हे माहिती साठवण्यासाठी वापरले जाते असा प्रश्न विचारलेला आहे. तर जॉयस्टिक नाही, माऊस नाही, पेनड्राईव्ह येस. पेनड्राईव्हचा वापर आपण माहितीची साठवणूक करण्यासाठी करतो. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. प्रश्न क्रमांक 43. फर्स्ट कम्प्युटर माऊस वॉज बिल्ट बाय. तर येथे विचारलेलं आहे की पहिला कॉम्प्युटरचा माऊस कोणी तयार केला. तर कॉम्प्युटरचा माऊस पहिल्यांदाच तयार केलेला डग्लास इंगलबार्ट यांनी. त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे. आणि हा माऊस त्यांनी किती साली तयार केला तर 1964 साली डग्लास इंगलबर्ट यांनी पहिला कॉम्प्युटरचा माऊस तयार केलेला आहे. त्याच्या आधी कॉम्प्युटर चालवला जायचा तो वेगवेगळ्या इन्स्ट्रक्शन देऊन कॉम्प्युटरला. आणि जेव्हा हा पहिला कॉम्प्युटर माऊस बनवला गेला डग्लास इंगलबार्ट यांच्याकडून तिथून पुढं मग वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम्स आणि कॉम्प्युटर वापरण्यामध्ये ईज तयार झाला. आणि जे काय आत्ता कॉम्प्युटरची डेव्हलपमेंट आहे याचं मोठं श्रेय या डग्लास इंगलबर्ट यांना दिलं जातं. प्रश्न 44. अ कम्प्युटर व्हायरस इज. तो व्हायरस कम्प्युटरमध्ये असलेला व्हायरस काय असतो असा ते प्रश्न विचारलेला आहे. तर तो असतो अ मॅलेसियस सॉफ्टवेअर. म्हणजे असं कोणतीही गोष्ट किंवा सॉफ्टवेअर ज्यामुळे कम्प्युटरला धोका असतो किंवा तो डॅमेज होऊ शकतो. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. प्रश्न 45. व्हॉट इज ॲन ISP. आता हा प्रश्न खूप अंडररेटेड प्रश्न आहे पण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. मला सारखे वाटते की हा प्रश्न तुम्हाला 100% विचारला पाहिजे आणि याचे उत्तर बऱ्यापैकी मुलांची चुकत असते नेहमीच. तर ISPचा फुल फॉर्म येथे विचारलेला आहे. तर तो आहे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. हा देखील प्रश्न पाठ झाला पाहिजे ISP आणि त्याचा लॉंग फॉर्म किंवा हे आपल्या नोट्समध्ये देखील लिहून ठेवा तुम्ही. प्रश्न 46. व्हॉट डज GUI स्टँड्स फॉर. तर GUIचा लॉंग फॉर्म येथे विचारलेला आहे. तर हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर GUIचा लॉंग फॉर्म होतो ग्राफिकल युजर इंटरफेस. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. हा देखील लिहून ठेवा, याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो. प्रश्न 47. विच सॉफ्टवेअर इज यूज्ड फॉर क्रिएटिंग स्लाईड शोज. तर असे कोणते सॉफ्टवेअर आहे ज्याचा वापर स्लाईड शोज
तयार करण्यासाठी केला जातो. म्हणजे PPT जे आपण बनवतो त्याच्यासाठी कोणते सॉफ्टवेअर वापरतात, तर MS PowerPoint हे जे सॉफ्टवेअर आहे त्याचा वापर स्लाइड शो क्रिएट करण्यासाठी केला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 48, विच वन इज नॉट ॲन एक्झाम्पल ऑफ ॲन ऑपरेटिंग सिस्टीम. तर खालीलपैकी कोणती हे ऑपरेटिंग सिस्टीम नाही असं इथे विचारलेलं आहे. तर विंडोज 10 आहे का? आहे, आपण मागाशीच बघितलेलं आहे. लिनक्स आहे का? तर आहे. अँड्रॉइड आहे का? तर आहे. तर चौथा पर्याय MS Excel ही काय ऑपरेटिंग सिस्टीम नाही आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 49, व्हॉट डज द टर्म बीट रेफर्स टू. तर आपण पाठीमागे बघितलेलं आहे बीट म्हणजे काय, तर बीट म्हणजे एखाद्या डेटाचा स्मॉलेस्ट भाग असतो. तर आता बीट कशाला रेफर केला जातो, म्हणजे काय कसं काय दाखवलं जातं बीटने, तर बीटने बायनरी डिजिट्स दाखवले जातात. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. 0, 1 या फॉर्मॅटमध्ये बीट्स किंवा बायनरी डिजिट्स असतात हे. तर ही देखील लक्षात ठेवा. अशा प्रकारचा प्रश्न देखील येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 50, विच ऑफ दिस इज ॲन अँटीव्हायरस सॉफ्टवेअर. खालीलपैकी कोणते हे अँटीव्हायरस सॉफ्टवेअर आहे, म्हणजे व्हायरसला प्रतिबंध करणारे सॉफ्टवेअर खालीपैकी कोणते आहे, तर ते आहे क्विक हिल हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. तुमच्यासाठी होमवर्क आहे, ज्याप्रमाणे क्विक हिल हे अँटीव्हायरस सॉफ्टवेअर आहे त्याचप्रमाणे आणखीन कोणते सॉफ्टवेअर्स आहेत जे अँटीव्हायरस सॉफ्टवेअर्स म्हणून काम करतात, तर त्याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे त्यांचे 1, 2, 4 सॉफ्टवेअर्स आहेत त्याची लिस्ट काढून ठेवा. प्रश्न क्रमांक 51, विच ऑफ द फॉलोइंग इज ॲन एक्झाम्पल ऑफ ओपन सोर्स सॉफ्टवेअर. खालीलपैकी कोणते हे ओपन सोर्स सॉफ्टवेअरचे एक्झाम्पल आहे असा प्रश्न विचारलेला आहे. तर दिलेल्या पर्यायांपैकी लिनक्स हा ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्यामुळे हे देखील लिहून ठेवा, हे देखील महत्त्वाचे आहे. या ओपन सोर्स सॉफ्टवेअरवर जर तुम्हाला प्रश्न विचारला ना तर शक्यतो लिनक्सवरच विचारला जाईल. प्रश्न 52, द फंक्शन ऑफ ब्राउझर इज. ब्राउझरचा उपयोग कशासाठी केला जातो असा प्रश्न आहे. तर आपण मागाशीच पाहिल्याप्रमाणे ब्राउझरचा उपयोग नेटवर्क इंटरनेटचा वापर करून सर्फिंग करण्यासाठी, एखादी माहिती गॅदर करण्यासाठी केला जातो. तर त्याच्यासाठी आपण सर्वात पहिले काय करतो, तर एखाद्या वेबसाईटवर जाऊन माहिती घेतो. म्हणजेच ॲक्सेस वेबसाईट्स इज द फंक्शन ऑफ ब्राउझर. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 53, विच कॉम्पोनंट कनेक्ट्स अ कम्प्युटर टू द इंटरनेट. असे कोणते उपकरण आहे जे कम्प्युटरला इंटरनेटशी जोडते, तर याचे उत्तर आहे मोडेम. मोडेम हा डिव्हाइस आपल्याला कम्प्युटरला इंटरनेटशी जोडण्यासाठी वापरला जातो. त्यामुळे पर्याय 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. हा प्रश्न आपण पाठीमागेच बघितलेला आहे, फक्त त्यावेळी डायरेक्ट प्रश्न विचारलेला होता, आता फक्त फिरून प्रश्न विचारलेला, हे लक्षात ठेवा. कशाप्रकारे प्रश्न वर्डिंग चेंज करून येत राहतो याचं एक उत्तम उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 54, व्हॉट डज MICR स्टँड फॉर. तर हा देखील एक खूप महत्त्वाचा शॉर्ट फॉर्म आहे ज्याच्यावरती खूप वेळा प्रश्न विचारले जातात. आणि MICRचा लॉंग फॉर्म होतो मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रिकग्निशन. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. MICR म्हणजे मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रिकग्निशन. हा देखील लॉंग फॉर्म परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्यवस्थित पाठ करून ठेवा. प्रश्न 55, विच ऑफ द फॉलोइंग इज अ व्हॅलिड फाईल एक्सटेन्शन फॉर MS Excel. तर MS Excelचे फाईलसाठी किंवा फाईल सेव्ह करण्यासाठी कोणते एक्सटेन्शन वापरले जाते, तर MS Excelसाठी XLSX हे एक्सटेन्शन वापरले जाते. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. तर हे जे डॉक्स आहे, हे .ppt आहे, .pdf आहे, ही सर्व एक्सटेन्शन लक्षात ठेवा. हे डॉक्युमेंटसाठी, हे PPTसाठी, हे PDF साठी आहे. या एक्सटेन्शनवर पेपरमध्ये बऱ्याच वेळा प्रश्न विचारून झालेले आहेत. प्रश्न क्रमांक 56, विच की इज यूज्ड टू रिफ्रेश अ वेब पेज. वेब पेजला रिफ्रेश करण्यासाठी कोणती की, कोणते बटन वापरले जाते, तर बऱ्यापैकी F5 ही जी की आहे ती वेब पेजला रिफ्रेश करण्यासाठी वापरली जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 57, अ बाईट कॅन रिप्रेझेंट एनी नंबर बिटवीन 0 अँड ...
तर लक्षात घ्या, 1 बाईट म्हणजे किती ते देखील आपल्याला माहीत असलं पाहिजे. याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो. तर 1 बाईट म्हणजे 8 बीट. त्यामुळे हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळेच 2⁸ इज इक्वल टू किती, तर 256. आणि त्यामुळेच अ बाईट कॅन रिप्रेझेंट एनी नंबर फ्रॉम 0 to 255. कारण 0 हे एक काउंट केलं जातं आणि तिथून पुढे 255 म्हणजे एकूण 256 एवढे नंबर असतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 58. विच ऑफ दिस इज नॉट अ टाईप ऑफ कम्प्युटर मेमरी. खालीलपैकी कोणती हे कॉम्प्युटरची मेमरीचा प्रकार नाही आहे असं इथे प्रश्न विचारलेला आहे. रॅम आहे का, तर आहे. हा टेम्पररी मेमरीचा प्रकार आहे. रॉम आहे का, तर आहे. हा परमनंट मेमरीचा प्रकार आहे. SSD आहे का, तर आहे. हा फास्ट मेमरीचा प्रकार आहे, एकदम फास्ट स्टोरेज होते. आणि CPU आहे का, तर नाही. CPU हा मेमरीचा प्रकार नाही आहे, तर हा एक प्रोसेसिंग युनिट आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 59. व्हॉट इज अ फायरवॉल. फायरवॉल काय आहे असा इथे प्रश्न विचारलेला आहे. फायरवॉल काय आहे, तर फायरवॉल इज अ नेटवर्क सिक्युरिटी सिस्टीम. म्हणजे आपल्या नेटवर्कची अनऑथोराइज्ड ॲक्सेसपासून प्रोटेक्शन करण्यासाठी ही सिस्टीम आहे. त्यामुळे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. प्रश्न क्रमांक 60. विच की ओपन्स द स्टार्ट मेन्यू इन विंडोज. विंडोजमध्ये अशी कोणती की आहे जी स्टार्ट मेनू ओपन करते किंवा उघडते, तर त्याच्यासाठी विंडोजचा सिम्बॉल असलेलीच की असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. तर वेगवेगळ्या कीज लक्षात ठेवा आणि त्याचा वापर कशासाठी होतो याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 61. ASCII इज स्टँड्स फॉर ... तर हा देखील खूप वेळा विचारला जातो. परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असलेला एक शॉर्ट फॉर्म आहे आणि याचा लॉंग फॉर्म होतो अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. याला ASCII कोड देखील म्हटलं जातं आणि याचा लॉंग फॉर्म देखील लक्षात ठेवा. हा देखील परीक्षेला विचारला जातो. प्रश्न 62. विच ऑफ द फॉलोइंग इज अ प्रायमरी मेमरी डिव्हाइस. खालीलपैकी कोणता हा कॉम्प्युटरचा प्रायमरी मेमरी डिव्हाइस आहे किंवा प्रायमरी मेमरी उपकरण आहे, तर ते आहे रॅम. हे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. हे देखील आपण पाठीमागेच बघितलेले आहे की रॅम ही प्रायमरी मेमरी आहे. रॉम देखील प्रायमरी मेमरी आहे, फक्त रॅम ही जी आहे ती टेम्पररी असते आणि रॉम परमनंट मेमरी असते. प्रश्न क्रमांक 63. व्हॉट टाईप ऑफ डिव्हाइस इज अ कीबोर्ड. कीबोर्ड हा कोणत्या प्रकारचा डिव्हाइस आहे. म्हणजे पुन्हा एकदा प्रश्न हा बघा इनपुट डिव्हाइस आणि आउटपुट डिव्हाइसवर आहे. आता कीबोर्डचा वापर आपण कशासाठी करतो, तर कीजचा वापर करून कॉम्प्युटरला इन्स्ट्रक्शन देण्यासाठी, म्हणजेच हा इनपुट डिव्हाइसचा प्रकार आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे. प्रश्न क्रमांक 64. व्हॉट इज द फंक्शन ऑफ ALU अरिथमॅटिक लॉजिक युनिट. तर ALU म्हणजेच अरिथमॅटिक लॉजिक युनिटचे कार्य काय आहे असा इथे प्रश्न विचारलेला आहे. आता आपण जर हा कंस बघितला अरिथमॅटिक लॉजिक युनिट आणि पर्यायांमध्ये पाहिलं तर इथे अरिथमॅटिक आहे, इथं लॉजिकल आहे. म्हणजे जर आपल्याला प्रश्न समजला नाही तर याच्या उत्तरापर्यंत पोहोचता येतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 ह्या प्रश्नाचे उत्तर आहे. तर ALU काय असतं, तर ते अरिथमॅटिक आणि लॉजिकल ऑपरेशन्स परफॉर्म करण्यासाठी एक युनिट आहे. त्यामुळे याचे उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. प्रश्न 65. विच डिव्हाइस कन्वर्ट्स डिजिटल सिग्नल टू ॲनालॉग सिग्नल्स अँड व्हाईस वर्सा. म्हणजे असे कोणते उपकरण आहे जे डिजिटल सिग्नलचे ॲनालॉग सिग्नल्समध्ये आणि ॲनालॉग सिग्नलचे डिजिटल सिग्नलमध्ये रूपांतर करत असते. पुन्हा एकदा हा मोडेमोर प्रश्न विचारलेला आहे. बघा तुम्ही, पुन्हा प्रश्न कसा फिरवून विचारलेला आहे. उत्तर तेच आहे, फक्त प्रश्न पुन्हा शब्द बदलून विचारलेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. मोडेम हा बेसिकली मॉड्युलेशन आणि डिमॉड्युलेशन करण्यासाठी वापरला जातो आणि कम्प्युटरला इंटरनेटशी कनेक्ट करण्यासाठी. प्रश्न 66. विच पार्ट ऑफ अ कम्प्युटर टेम्पररली होल्ड्स डेटा अँड इन्स्ट्रक्शन. तर कॉम्प्युटरचा असा कोणता भाग आहे जो माहितीचे तात्पुरत्या स्वरूपात, माहितीचे आणि सूचनांचे तात्पुरत्या स्वरूपात साठवणूक करतो.
तर आपण पुन्हा एकदा बघितलेलं आहे, टेम्पररी हा शब्द आला की त्याचं उत्तर रॅम असते, रँडम ॲक्सेस मेमरी. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर आहे 2. रॅम हा कॉम्प्युटरचा भाग डेटा आणि इन्स्ट्रक्शनचे टेम्पररी होल्ड करतो. प्रश्न 67. अ हार्ड डिस्क इज ए टिंबटिंब. हार्ड डिस्क काय आहे असा इथे प्रश्न विचारलेला आहे किंवा कशासाठी वापरतात. तर हार्ड डिस्क ही परमनंट स्टोरेजसाठी वापरली जाते. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. प्रश्न 68. व्हॉट इज अ मदरबोर्ड. मदरबोर्ड काय आहे. तर मदरबोर्ड हे एक सर्किट असते वेगवेगळ्या कंपोनंट्सचे बनलेले. द मेन सर्किट बोर्ड इन अ कॉम्प्युटर म्हणजे मदरबोर्ड. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. हे देखील लक्षात ठेवा, मदरबोर्डवर देखील प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 69. विच डिव्हाइस इज युज्ड टू प्रोड्यूस हार्ड कॉपीज ऑफ डॉक्युमेंट. असे कोणते उपकरण आहे ज्याचा वापर हार्ड कॉपीज म्हणजे एखाद्या डॉक्युमेंटच्या किंवा फाईलच्या हार्ड कॉपीज बनवण्यासाठी केला जातो. म्हणजे प्रिंटआउट्स काढण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते, तर त्याच्यासाठी आपण प्रिंटर वापरतो. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. खूप सोप्या प्रकारचा प्रश्न होता. असे देखील प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये आलेले दिसतील. प्रश्न क्रमांक 70. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अँड इनपुट डिव्हाइस. बघा पुन्हा एकदा इनपुट डिव्हाइसवरती प्रश्न आलेला आहे. तर खालीलपैकी कोणता हा इनपुट डिव्हाइस नाही असे येथे विचारलेले आहे. कीबोर्ड आहे का, तर आहे. जॉयस्टिक आहे का, तर आहे, हे गेम्स वगैरेमध्ये वापरले जाते. स्कॅनर आहे का, तर 100% आहे. स्पीकर आहे का इनपुट डिव्हाइस, नाही. स्पीकर हा आउटपुट डिव्हाइस आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 71. व्हॉट डज BIOS स्टँड फॉर. आता या प्रश्नामध्ये आपल्याला BIOSचा लॉंग फॉर्म विचारलेला आहे. हा देखील लिहून ठेवा. तर BIOSचा लॉंग फॉर्म होतो बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीम. कम्प्युटर हे बेसिकली सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर या दोघांचं कॉम्बिनेशन आहे. तर जेव्हा आपण कॉम्प्युटर ऑन करतो ना, तेव्हा हार्डवेअरला सॉफ्टवेअरशी कनेक्ट करायचं काम हे BIOS सिस्टीम करत असते. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीम. प्रश्न क्रमांक 72. व्हॉट इज अ टचपॅड. टचपॅड काय आहे, तर हे बेसिकली लॅपटॉपमध्ये आढळून येते आणि हे म्हणजेच लॅपटॉपचा माऊस जो असतो त्याला टचपॅड म्हटलं जातं. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. अ टचपॅड इज पॉइंटिंग डिव्हाइस युज्ड इन लॅपटॉप्स. प्रश्न 73. व्हॉट इज द फंक्शन ऑफ अ स्कॅनर. स्कॅनरचा काय उपयोग आहे किंवा काय कार्य आहे. तर स्कॅनर काय करतो, तर कन्वर्ट प्रिंटेड डॉक्युमेंट्स इन टू डिजिटल फॉर्मॅट्स. तर तो डॉक्युमेंट स्कॅन करतो आणि त्या डिजिटल फॉर्मॅट्समध्ये कन्वर्ट करत असतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 74. अ माऊस इज. माऊस काय आहे असा प्रश्न विचारलेला आहे. तर माऊस काय आहे, तर तो देखील अ पॉइंटिंग ऑर इनपुट डिव्हाइस आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. हे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा, पॉइंटिंग डिव्हाइस आहे आणि इनपुट डिव्हाइस देखील आहे. त्याचा वापर आपण कॉम्प्युटरला इन्स्ट्रक्शन देण्यासाठी देखील करतो. प्रश्न क्रमांक 75. व्हॉट इज द फंक्शन ऑफ अ UPS अनइंटरप्टेबल पॉवर सप्लाय. तर UPSचे कार्य काय आहे असा इथे प्रश्न विचारलेला आहे. तर प्रश्नामध्येच आपल्याला दिलेलं आहे की हे पॉवर सप्लायशी संबंधित आहे, की म्हणजे अखंडितपणे पॉवरचा सप्लाय जर करायचा असेल तर आपल्याला UPSचा उपयोग होतो. म्हणजे ज्या प्रश्नाचे उत्तर आहे टू प्रोव्हाइड पॉवर बॅकअप. पॉवरचे बॅकअप देण्यासाठी UPSचा वापर होतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 76. विच युनिट ऑफ कॉम्प्युटर एक्झिक्यूट्स इन्स्ट्रक्शन्स. इन्स्ट्रक्शन्सला एक्झिक्यूट करण्यासाठी कॉम्प्युटरचा कोणता भाग कार्य करतो किंवा आपण ज्या इन्स्ट्रक्शन किंवा सूचना कॉम्प्युटरला देतो त्याच्यावर ॲनालिसिस करून त्या कार्यान्वित करण्यासाठी कोणता भाग काम करत असतो. तर ते काम कॉम्प्युटरच्या CPUचे आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे. हा देखील प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 77. द प्रायमरी पर्पज ऑफ सॉफ्टवेअर इज टू टर्न डेटा इंटू ... तर येथे सॉफ्टवेअरचं मुख्य उद्देश काय आहे असा प्रश्न विचारलेला आहे की डेटाचं काय करतो सॉफ्टवेअर. तर डेटाचं रूपांतर इन्फॉर्मेशनमध्ये करणं हे सॉफ्टवेअरचं मुख्य कार्य आहे किंवा उद्देश आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे.
आणि हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे थोडीसं आपण याच्याबद्दल डिटेल बघूया. तर डेटा म्हणजे नक्की काय? तर डेटा हा नेहमी रॉ असतो, अनऑर्गनाइज्ड असतो आणि फिगरच्या स्वरूपात असतो. म्हणजे डेटा आपण जेव्हा बघतो तेव्हा त्याच्यापासून नक्की काय त्या डेटामध्ये आहे हे आपल्याला समजत नाही. म्हणजे काय, एक्झाम्पल बघा, इथे लिस्ट ऑफ नंबर्स दिलेले आहेत 10, 20, 30, 40, 50, 60. तर या नंबरपासून नेमकं काय आकलन करायचं आहे ते आपल्याला समजणार नाही, किंवा फक्त नंबर बघून हे नंबर नेमकं कशासाठी आहेत हे आपल्याला समजत नाही. त्यांना स्पेसिफिक असं काही मीनिंग नसतं या डेटाला. मात्र हा डेटा जेव्हा सॉफ्टवेअरमध्ये जातो तेव्हा सॉफ्टवेअर या डेटासाठी एक प्रोसेसर म्हणून काम करतो. आणि हा जो सॉफ्टवेअर आहे तो या डेटाचं ऑर्गनायझेशन करतो, किंवा डेटाला कॅल्क्युलेट करतो, किंवा डेटा तो फिल्टर करतो. ज्या पद्धतीची सिच्युएशन आहे त्या पद्धतीनुसार, किंवा ज्या डेटाचं रूपांतर आपल्याला ज्या गोष्टीमध्ये करायचं आहे त्या गोष्टीनुसार व्यवस्थित फिल्टर करून प्रोसेसिंग करून सॉफ्टवेअर आपल्याला इन्फॉर्मेशन बनवून देत असतो. आणि ही जी इन्फॉर्मेशन आहे त्याला प्रोसेस्ड डेटा असं देखील म्हटलं जातं. म्हणजे रॉ डेटावरती जेव्हा प्रोसेसिंग केली जाते तेव्हा त्याच्यापासून इन्फॉर्मेशन बनते. आणि मग तुम्ही इन्फॉर्मेशन ह्या स्वरूपात असते की एक्झाम्पलमध्ये ॲव्हरेज स्कोअर ऑफ क्लास इज 20. म्हणजे फक्त 20वरून आपल्याला समजतं आहे का की काय म्हणायचं आहे त्या डेटाला. पण जेव्हा इन्फॉर्मेशन येते तेव्हा आपल्याला समजलं की ॲव्हरेज स्कोअर ऑफ द क्लास इज 20. म्हणजे क्लासचा ॲव्हरेज स्कोअर आहे 20. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, डेटा हा रॉ असतो, अनऑर्गनाइज्ड असतो, आणि त्याला सॉफ्टवेअर प्रोसेस करतो आणि मग त्यानंतर आपल्याला ऑर्गनाइज्ड मॅनरमध्ये इन्फॉर्मेशन मिळत असते. त्यामुळे ही खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे, हे लक्षात ठेवा. ही जर समजली तरच तुम्हाला कॉम्प्युटर आणि त्याचं वर्क समजणार आहे. प्रश्न 78वा, विच डिव्हाइस अलाउज यू टू रेकॉर्ड युअर व्हॉइस ऑन अ कॉम्प्युटर. असा कोणता डिव्हाइस आहे जो तुम्हाला तुमचा आवाज कॉम्प्युटरमध्ये रेकॉर्ड करण्यासाठी मदत करत असतो. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मायक्रोफोन. मायक्रोफोनच्या मदतीने आपण आपला आवाज रेकॉर्ड करतो, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. आता तुमच्यासाठी माझा एक प्रश्न आहे की हा जो मायक्रोफोन आहे हा कोणत्या प्रकारचा डिव्हाइस आहे? इनपुट डिव्हाइस आहे की आउटपुट डिव्हाइस आहे? याचे उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. बघूया कोणाकोणाचे उत्तर बरोबर येते. प्रश्न क्रमांक 79, अ कलेक्शन ऑफ व्हेरियस प्रोग्रॅम्स दॅट हेल्प्स कंट्रोल युअर कम्प्युटर इज कॉल्ड ॲज. तर वेगवेगळ्या प्रोग्रॅमचा असा संच ज्याचा वापर हा आपल्या कम्प्युटरला कंट्रोल करण्यासाठी केला जातो, किंवा हा जो वेगवेगळ्या प्रोग्रॅमचा संच आहे तो आपला कम्प्युटर चालवतो किंवा मॅनेज करतो, त्याला काय म्हणतात? तर त्या कलेक्शन ऑफ व्हेरियस प्रोग्रॅमला सिस्टीम सॉफ्टवेअर म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. ज्या प्रकारे सॉफ्टवेअर महत्त्वाचं आहे त्याच प्रकारे याचे 2 प्रकार देखील महत्त्वाचं आहे. त्यापैकी एक आहे सिस्टीम सॉफ्टवेअर. त्यामुळे हा देखील थोडासा डिटेलमध्ये आपण बघूया, कारण याच्यावरती देखील परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. तर हा जो सिस्टीम सॉफ्टवेअर आहे तो एक इंटरफेस म्हणून काम करतो. कोणामध्ये? तर कॉम्प्युटरचे जे हार्डवेअर आहेत ते हार्डवेअर आणि आपल्यामध्ये म्हणजे युजरमध्ये. आणि या सिस्टीम सॉफ्टवेअरचं मुख्य काम काय असतं? तर जी काही कॉम्प्युटरची इंटरनल ऑपरेशन आहेत ती सर्व ऑपरेशन्स मॅनेज करायची, आणि त्याचबरोबर जी काही अदर टाईप ऑफ सॉफ्टवेअर्स आहेत म्हणजे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर जे आपण पुढे बघणार आहोत, त्या ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरला एक प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करून द्यायचं जेणेकरून ते आपल्या कॉम्प्युटरमध्ये रन होतील. त्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे कॉम्प्युटरच्या दृष्टिकोनातून सिस्टीम सॉफ्टवेअर्स. मग यांचे कामे काय ते थोडक्यात बघूया. तर हार्डवेअरला मॅनेज करायचं, त्यानंतर कंट्रोल करायचे ऑपरेशन्स जी काही कॉम्प्युटरची इंटरनल ऑपरेशन्स आहेत ती, त्यानंतर जी व्हेरियस सॉफ्टवेअर्स आहेत किंवा ॲप्लिकेशन्स आहेत त्यांना सपोर्ट करायचं. त्यामुळे ही 3 कामे आहेत महत्त्वाची, ते लक्षात ठेवा. त्याचबरोबर कॉम्प्युटरचा मॅनेजर कोण आहे? तर ते आहेत सिस्टीम सॉफ्टवेअर. सिस्टीम सॉफ्टवेअरलाच द मॅनेजर ऑफ कॉम्प्युटर म्हणून देखील ओळखलं जातं. त्याचं एक्झाम्पल कोणतं आहे? तर व्हेरियस टाईप्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम जे आहेत, म्हणजेच विंडोज असेल, लिनक्स असेल, डिव्हाइस ड्रायव्हर्स असतील किंवा युटिलिटीज असतील, तर ह्या सिस्टीम सॉफ्टवेअर्स म्हणून काम करतात, हे लक्षात ठेवा. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा असलेला एक पॉईंट आहे सिस्टीम सॉफ्टवेअर, तो व्यवस्थित करा. याच्यावरती देखील परीक्षेत प्रश्न विचारले जातात. प्रश्न 80वा, अ प्रोजेक्टर इज यूज्ड टू. हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रोजेक्टरचा वापर कशासाठी केला जातो किंवा उपयोग काय आहे? तर टू डिस्प्ले इमेजेस ऑन लार्ज स्क्रीन्स.
मोठ्या स्क्रीनवरती इमेज किंवा माहिती दाखवण्यासाठी प्रोजेक्टरचा वापर केला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 81, विच ऑफ दिस इज नॉट अ स्टोरेज डिव्हाइस. खालीलपैकी कोणते उपकरण हे स्टोरेज डिव्हाइस नाही आहे, माहिती साठवण्यासाठी त्याचा वापर होत नाही. तर हार्ड ड्राईव्हचा होतो का? होतो. CD चा होतो का? तर होतो. रॅमचा होतो का? तर होतो. मॉनिटरचा होतो का? तर नाही. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. मॉनिटर हा स्टोरेज डिव्हाइस नाही आहे. तर बाकीचे हे जे 3 आहेत हे तिन्ही पण स्टोरेज डिव्हाइस आहेत. प्रश्न क्रमांक 82, विच कंपोनेंट इज रिस्पॉन्सिबल फॉर ग्राफिकल आउटपुट. कॉम्प्युटरचा कोणता कॉम्पोनंट किंवा भाग हा ग्राफिकल आउटपुटसाठी रिस्पॉन्सिबल आहे? तर त्याचे उत्तर आहे GPU म्हणजेच ग्राफिक कार्ड्स. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. हे देखील माहिती लिहून ठेवा. अशा प्रकारचा प्रश्न देखील परीक्षेमध्ये येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 83, व्हॉट इज द फंक्शन ऑफ पॉवर सप्लाय युनिट PSU. PSU म्हणजेच पॉवर सप्लाय युनिटचा उपयोग काय असतो? तर त्याचा उपयोग असतो सप्लाय इलेक्ट्रिसिटी टू इंटरनल कॉम्पोनंट्स. जे काही कॉम्प्युटरच्या आतले भाग आहेत त्या सर्व भागांना इलेक्ट्रिसिटी सप्लाय करण्यासाठी याचा उपयोग होतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 84, विच ऑफ दिस इज ॲन ऑप्टिकल स्टोरेज डिव्हाइस. तर खालीलपैकी कोणता डिव्हाइस हा ऑप्टिकल स्टोरेज डिव्हाइस आहे? तर यापैकी DVD हा जो पर्याय आहे तो ऑप्टिकल स्टोरेज डिव्हाइस आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. हे देखील माहिती नोट्समध्ये लिहून घ्या. तर हार्ड डिस्क जी आपण बघितली ती हार्ड डिस्क ही मॅग्नेटिक स्टोरेज डिव्हाइस असते. हे देखील लक्षात ठेवा. हे देखील माहिती लिहून ठेवा. याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 85, अ मॉनिटर इज ऑल्सो कॉल्ड ... तर मॉनिटरला काय म्हटलं जाते? तर मॉनिटर हा बेसिकली इनपुट डिव्हाइस आहे का आउटपुट डिव्हाइस आहे असा इथे प्रश्न विचारलेला आहे. तर मॉनिटर काय करतो? तर मॉनिटर हा आपल्याला माहिती किंवा इन्फॉर्मेशन डिस्प्ले करतो, प्रदर्शित करतो. त्यामुळे हा आउटपुट डिव्हाइस आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. प्रश्न क्रमांक 86, व्हॉट इज ॲन SSD यूज्ड फॉर. SSDचा उपयोग कशासाठी केला जातो? तर आपण पाठीमागेच एका प्रश्नाचे उत्तर देतानाचा उल्लेख केला होता की SSDचा उपयोग हा फास्ट स्टोरेज आणि बूटिंग करण्यासाठी केला जातो. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हा देखील एक स्टोरेजचाच प्रकार आहे, मात्र फास्ट स्टोरेज आहे हा. प्रश्न क्रमांक 87, व्हॉट टाईप ऑफ पोर्ट इज कॉमनली यूज्ड फॉर कीबोर्ड्स अँड माईस. तर कीबोर्ड्स आणि माईस किंवा माऊस कनेक्ट करण्यासाठी कोणत्या प्रकारचे पोर्ट कॉम्प्युटरमध्ये वापरले जाते? तर त्यासाठी USB पोर्ट वापरले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. तर लक्षात ठेवा USB पोर्ट हे डेटा आणि पॉवर ट्रान्सफर करण्यासाठी वापरले जाते. तर HDMI जे पोर्ट असते ते पोर्ट हे ऑडिओ आणि व्हिडिओ ट्रान्सफर करण्यासाठी वापरले जाते. या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. क्वेश्चन नंबर 88, ... इज अ सॉफ्टवेअर विच इज यूज्ड टू डू पर्टिक्युलर टास्क. म्हणजे असं कोणतं सॉफ्टवेअर आहे जे एखादे विशिष्ट कार्य करण्यासाठी असतं? तर त्या सॉफ्टवेअरला म्हटलं जातं ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. मी मागाशी एका प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलेलं की 2 प्रकारची सॉफ्टवेअर खूप महत्त्वाची आहे. त्यापैकी एक होतं सिस्टीम सॉफ्टवेअर जे आपण बघितलेलं आहे, आणि आता आपण ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर बघूया ज्याच्यावरती परीक्षेत प्रश्न विचारले जातात. तर हे जे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहेत ते काय आहेत? तर असे सॉफ्टवेअर्स ज्यांचा वापर एखाद्या विशिष्ट प्रकारचे प्रोग्रॅम्स असतात किंवा टास्क असतात, कार्य असतात, ती करण्यासाठी तयार केलेले असतात. म्हणजे काय? तर वेब ब्राउझर हे एक ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. याचं काम आहे ब्राउझिंग करणं. मीडिया प्लेयर्स हे एक ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे, किंवा फोटो एडिटर्स ही देखील ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर्स आहेत ज्यांचं काम आहे फोटो एडिट करणं. म्हणजे एका पर्टिक्युलर टास्कसाठी जे प्रोग्रॅम डिझाईन केले जातात त्यांना ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर्स म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे हे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आणि त्याचे एक्झाम्पल लक्षात ठेवायच्यावरती प्रश्न विचारले जातात. आता डिफरन्स तुम्हाला माहीत असला पाहिजे
की ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे काय आणि सिस्टीम सॉफ्टवेअर म्हणजे काय, कारण याच्यात बरीच जण कन्फ्यूज होतात. तर ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे काय, असा प्रोग्रॅम जो आपल्याला कामामध्ये मदत करतो. आपल्याला म्हणजे कोणाला, तर युजरला. कशासाठी, तर एक्झाम्पल घ्या, लेटर लिहिण्यासाठी किंवा टेबल तयार करण्यासाठी किंवा गाणी ऐकण्यासाठी किंवा फोटो एडिट करण्यासाठी फोटो एडिटर. तर ही जी सर्व आहेत ते ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर्स आहेत. मात्र असा प्रोग्रॅम जो कॉम्प्युटरला मदत करतो कॉम्प्युटरचं कार्य चालण्यासाठी, त्यांना सिस्टीम सॉफ्टवेअर्स म्हणतात. म्हणजे ज्या सर्व प्रकारच्या OS आहेत, ऑपरेटिंग सिस्टीम्स, त्या सिस्टीम सॉफ्टवेअर आहेत. तर हा बेसिक डिफरन्स लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न विचारले जातात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 89, व्हॉट इज ॲन वेबकॅम यूज्ड फॉर. वेबकॅमचा उपयोग कशासाठी होतो, तर आपल्याला माहीत आहे, हा एक सोपा प्रश्न आहे. तर कॅप्चरिंग व्हिडिओज अँड इमेजेस, व्हिडिओ आणि इमेज कॅप्चर करण्यासाठी वेबकॅमचा उपयोग होतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 90, विच वन इज अन एक्झाम्पल ऑफ पेरिफेरल हार्डवेअर. खालीलपैकी कोणते पेरिफेरल हार्डवेअरचे उदाहरण आहे, असा इथे प्रश्न आहे. तर पेरिफेरल हार्डवेअर म्हणजे काय, तर जे हार्डवेअर किंवा कंपोनंट एक्सटर्नली कनेक्टेड असतात कॉम्प्युटरशी, त्यांना पेरिफेरल म्हणतात. तर एक्सटर्नली कोण कनेक्टेड आहे बघूया. CPU आहे का, नाही, हा इंटरनली कनेक्टेड आहे. रॅम आहे का, नाही, इंटरनली आहे. मदरबोर्ड आहे का, तर हा देखील इंटरनली कनेक्टेड आहे. प्रिंटर हा एक्सटर्नली कनेक्टेड असतो, त्यामुळे हा आहे पेरिफेरल हार्डवेअर. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. तर बाकीचे जे आहेत ते नॉन पेरिफेरल आहेत. हे 3 नॉन पेरिफेरल, हे देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 91, विच शॉर्टकट की इज यूज्ड टू ॲड अ न्यू ब्लँक स्लाइड इन MS PowerPoint. खालीपैकी कोणती की किंवा शॉर्टकट की वापरली जाते नवीन ब्लँक स्लाइड तयार करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉईंटमध्ये. तर मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉईंटमध्ये नवीन ब्लँक स्लाइड तयार करण्यासाठी Ctrl+M ह्या कीज वापरल्या जातात. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 92, परम सुपर कम्प्युटर बिलॉंग्स टू विच जनरेशन ऑफ कम्प्युटर्स. तर परमवर देखील परीक्षेत प्रश्न येण्याची शक्यता खूप जास्त आहे. एक तर परम हा कुणी डेव्हलप केला असं विचारू शकतात, तर तो केला सिडॅकने. त्यानंतर हा काय आहे असं विचारू शकतात, तर तो आहे सुपर कम्प्युटर. आणि तो कोणत्या जनरेशनचा आहे, तर तो आहे 5th जनरेशनचा सुपर कम्प्युटर. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 93, कोबोल, जावा आणि फोर्ट्रॅन आर ऑल क्वेश्चन मार्क. तर ह्या कोबोल, जावा, फोर्ट्रॅन ह्या काय आहेत, तर या आहेत प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. तुम्ही गुगलवर प्रोग्रॅमिंग लँग्वेज सर्च करून आणखीन अशाच प्रकारच्या कोणत्या प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहेत त्याची एक लिस्ट बनवा, त्याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 94, स्टेट वेदर ट्रू ऑर फॉल्स. खाली 2 वाक्य दिलेले आहेत, त्याच्यापैकी बरोबर आणि चूक कोणते आहेत ते ओळखायचे आहेत आपल्याला. पहिले वाक्य आहे, ऑल कॉम्प्युटर्स हॅव द सेम प्रोसेसिंग स्पीड. सर्व कॉम्प्युटरला सेमच प्रोसेसिंग किंवा प्रक्रिया करण्याची जे काही इंटरनल गोष्टींची स्पीड सारखी असते का, तर नाही, सर्व कॉम्प्युटरला सारखे नसते. प्रत्येक कॉम्प्युटरच्या व्हर्जननुसार वेगवेगळे स्पीड असू शकतं. त्यानंतर दुसरे वाक्य आहे, द स्पीड ऑफ अ कॉम्प्युटर इज मेजर्ड इन मेगाहर्ट्ज अँड गिगाहर्ट्ज. तर हे दुसरे वाक्य बरोबर आहे. कॉम्प्युटरचे स्पीड हे मेगाहर्ट्ज आणि गिगाहर्ट्जमध्ये मोजले जाते. त्यामुळे पहिले वाक्य चूक आणि दुसरे बरोबर असलेला पर्याय कोणता आहे, तर तो आहे 4, पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 95, 1 मेगाबाईट इज इक्वल टू हाऊ मेनी किलोबाईट्स. तर 1 मेगाबाईट इज इक्वल टू 1024 किलोबाईट्स. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. प्रश्न क्रमांक 96, व्हॉट इज द टर्म यूज्ड फॉर स्टार्टिंग अप अँड ऑपरेटिंग सिस्टीम. ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजेच OSला सुरू करण्यासाठी कोणती टर्म वापरली जाते, तर बूटिंग ही टर्म वापरली जाते जेव्हा ऑपरेटिंग सिस्टीम स्टार्ट केलं जातो तेव्हा. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 97, विच प्रिंटर्स आर नॉन इम्पॅक्ट प्रिंटर्स.
तर हा थोडासा अवघड कॅटेगरीचा प्रश्न आहे. असा प्रश्न एखादा प्रश्न पेपरमध्ये नक्की येऊ शकतो. तर नॉन इम्पॅक्ट प्रिंटर्स कोणते आहेत? तर लेझर आणि इंकजेट हे जे प्रिंटर्स आहेत ती नॉन इम्पॅक्ट प्रिंटर्स आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 98. व्हॉट ट्रान्सफर्स इंक थ्रू अ सेट ऑफ स्मॉल पिन्स अरेंज्ड इन अ मॅट्रिक्स? हा देखील प्रश्न डिफिकल्ट कॅटेगरीमध्येच येतो. हा देखील प्रिंटरवरचाच प्रश्न आहे की बेसिकली असा कोणता प्रिंटर आहे की ज्याच्यामध्ये स्मॉल पिन्स अरेंज केलेले आहेत मॅट्रिक्समध्ये आणि त्याच्या थ्रू इंक पाठवली जाते. तर तो प्रिंटर असतो डॉट मॅट्रिक्स प्रिंटर हा. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे. आणि हा जो मॅट्रिक्स आहे डॉट मॅट्रिक्स प्रिंटर हा इम्पॅक्ट प्रिंटर आहे, हे लक्षात ठेवा. पाठीमागे आपण नॉन इम्पॅक्ट प्रिंटर बघितले होते, तर हा इम्पॅक्ट प्रिंटरचे उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 99. विच ऑफ द फॉलोइंग रेफर्स टू कंटेनर्स यूज्ड टू स्टोअर रिलेटेड डॉक्युमेंट्स लोकेटेड ऑन कॉम्प्युटर? म्हणजे दिलेल्या पर्यायांपैकी असा कोणता पर्याय आहे तो डॉक्युमेंट स्टोअर करण्यासाठी ॲज अ कंटेनर म्हणून काम करतो? तर दिलेल्या पर्यायांपैकी हा जो फोल्डर आहे तो डॉक्युमेंट किंवा फाईल सेव्ह करण्यासाठी ॲज अ कंटेनर म्हणून काम करत असतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 100. शॉर्टकट की टू गो टू द लास्ट लाईन इन द डॉक्युमेंट? तर दिलेल्या पर्यायांपैकी कोणती शॉर्टकट की वापरली जाते की डॉक्युमेंटच्या लास्ट लाईनला जाण्यासाठी? तर त्यासाठी कंट्रोल+एंड ही शॉर्टकट कीज वापरली जातात. कंट्रोल+एंड या शॉर्टकट कीने आपण दिलेल्या डॉक्युमेंटच्या शेवटच्या लाईनला जाऊ शकतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. आता जे पर्याय आहेत ते देखील आपण बघूया, त्याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. कंट्रोल+एंड या शॉर्टकट कीने आपण जो कर्सर आहे तो लास्ट कॅरेक्टर ऑफ द एंटायर डॉक्युमेंटला घेऊन जाऊ शकतो. त्यामुळे कंट्रोल+एंड ही त्याच्यासाठी वापरतात, जे आत्ताच आपण पाहिलं. त्याच्यानंतर कंट्रोल+एल ही कशासाठी वापरली जाते? तर वर्ड फाईलमध्ये जी टेक्स्ट आहे ती लेफ्ट साईडला अलाइन करण्यासाठी कंट्रोल+एल या शॉर्टकीज वापरल्या जातात. त्यानंतर कंट्रोल+होम ही शॉर्टकट कीज कशासाठी वापरली जातात? तर कर्सरला डॉक्युमेंटच्या पहिल्या कॅरेक्टरला नेण्यासाठी कंट्रोल+होम या शॉर्टकट कीज वापरल्या जातात. तर या देखील काही परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या शॉर्टकट कीज आहेत, याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. तर अशा रीतीने आपण बॉम्बे हायकोर्टचे 30 PYQ आणि वेगवेगळ्या परीक्षामध्ये विचारलेले कॉम्प्युटर या विषयाचे 100 MCQs बघितलेले आहेत. हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत, कारण याच्यातून एकतर तुम्हाला डायरेक्टली प्रश्न विचारले जातील पेपरमध्ये किंवा याच टॉपिकवर किंवा ज्या पद्धतीचे प्रश्न आपण घेतलेले आहेत त्यामध्ये वर्डिंग चेंज करून पेपरमध्ये प्रश्न विचारले जातील. त्यामुळे हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. याच्यातून नक्कीच काही प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये आलेले दिसतील, त्यामुळे याची चांगली रिव्हिजन करा. त्याचबरोबर ज्याप्रमाणे आपण बॉम्बे हायकोर्टचे कॉम्प्युटरचे PYQ बघितले त्याचप्रमाणे GS आणि GKचे PYQ नोट्स देखील आपल्याकडे आहेत. त्या तुम्हाला जर हव्या असतील तर त्यासाठी आपली स्पर्धा परीक्षा मित्र हे ॲप डाउनलोड करा. या ॲपमध्ये तुम्हाला या नोट्स परचेस करता येतील. त्याचबरोबर या व्हिडिओची जर PDF तुम्हाला हवी असेल तर ते आपल्या टेलिग्राम चॅनेलला मिळेल. टेलिग्राम चॅनेलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. भेटूया अशाच प्रकारच्या नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओच्या माध्यमातून. थँक्यू.